नमस्कार मित्रांनो, माझे वडील श्री मारुती तात्याराव बनसोडे हे गेल्या 35पेक्षा अधिक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. पोतराज प्रथा निर्मूलन, महिला सक्षमीकरण, पंचायत राज, शेतकरी युवक सक्षमीकरण, हवामान बदल अशा विविध विषयांमध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे. त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी सप्टेंबर 2023मध्ये मी त्यांची एक मुलाखत घेतली होती. ती मुलाखत आज आपण पाहणार आहोत. मुलाखत थोडीशी प्रदीर्घ आहे. सर्वांना विनंती आहे की पूर्ण मुलाखत पाहावी. त्याचबरोबर सामाजिक कार्याबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला तर मग आपण मुलाखत पाहूयात. कार्यकर्त्यांनी चळवळीत झोकून द्यावी पण वाहत जाऊ नये. आणि रात्रभर मी बेचैनी झालो. स्वतःला प्रश्न विचारला की कार्यकर्त्यांनी चळवळीत झोकून द्यावी पण वाहत जाऊ नये, पण मी वाहत जातो की काय? आणि मी वाहतच जात होतो. मी अस्वस्थ झालो, झोप आली नाही. दुसऱ्या मी BA झालो आणि लगेच मी लग्नाचा निर्णय घेतला आणि हा अकस्मातच झाला. तो निर्णय स्वतःचा होता. तो स्वतःचा होता, अकस्मात घेतला. आता मी सांगितलं की सामाजिक कार्य हे एक माझं अविभाज्य भाग आहे. मला काही लोक वेळ पण ठरवले असतात, काय याचं स्वतःच कळत नाही, घरात नाही, शेती नाही, काय नाही, हे सोशल मध्ये वेळ देतो. लोकांच्या ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनाचा फरक आहे. बरोबर. दृष्टी आणि दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा आहे. माझं ध्येय धोरण, माझं उद्दिष्ट काय आहे ती मला माहित होतं. त्यामुळे मी माझं प्राधान्यक्रम मी माझ्या चळवळीला दिलं. मी माझ्या कुटुंबापेक्षाही माझं प्राधान्य चळवळीला दिलं. नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आपण एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे. सामाजिक विषयाशी संबंधित ही सिरीज आहे. समाजामध्ये वेगवेगळ्या सामाजिक विषयावरती काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी आपण भेटणार आहोत. त्यांना भेटून त्यांच्या कामाबद्दल समजून घेणार आहोत. त्यांच्या कार्याची व्याप्ती, त्याचे समाजावरती होणारे सकारात्मक परिणाम या सगळ्यांबद्दल आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. याचा उद्देश असा आहे की विविध सामाजिक विषय सर्वांपर्यंत पोहोचावे. त्या विषयाशी संबंधित समाजामध्ये काय परिस्थिती आहे, एक नागरिक म्हणून आपण त्याच्यामध्ये काय योगदान देऊ शकतो याची जाणीव आपल्याला व्हावी आणि संबंधित विषयातील जे काही पीडित शोषित वर्ग आहे त्यांचा आवाज देखील सर्वांपर्यंत पोहोचावा आणि त्यांच्या विषयाची जाणीव आपल्या सर्वांना असावी. आणि कळत नकळतपणे, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपण ज्या मार्गाने शक्य आहे त्या मार्गाने आपण त्या विषयामध्ये त्या लोकांसाठी योगदान देण्याचा प्रयत्न करू. ह्या सर्व गोष्टींना महत्व देऊन त्याचा विचार करून आपण ही नवीन सिरीज सुरू केलेली आहे. या सिरीजमध्ये आपण ही पहिलीच मुलाखत घेतोय. या मुलाखतीमध्ये माझे वडील श्री मारुती तात्याराव बनसोडे यांची मुलाखत आपण घेत आहोत. त्यांचा 35-38 वर्षाचा जो काही सामाजिक कार्यातला अनुभव आहे तो आपण समजून घेत आहोत. त्यातील सर्वात महत्वाचा एक टप्पा आहे ते म्हणजे परिवर्तन सामाजिक संस्था. या संस्थेची स्थापना आणि त्याच्या माध्यमातून, त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेलं सामाजिक कार्य, तर हा त्यांच्या आयुष्यातील खूप मोठा टप्पा आहे. फक्त त्यांच्या आयुष्यातील नाही तर ज्या घटकांसाठी त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून काम केलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये ते जे सकारात्मक बदल झालेले आहेत सगळ्याबद्दल चर्चा आपण आज करणार आहोत. आणि परिवर्तन संस्थेचं काम या चर्चेच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. चला तर मग आपण चर्चेला सुरुवात करूयात. परत एकदा स्वागत आहे आपलं या चर्चा सत्रामध्ये, या मुलाखतीमध्ये. या सत्रामध्ये आपण परिवर्तन सामाजिक संस्थेबद्दल चर्चा करणार आहोत. संस्थेची निर्मिती कशी झाली, त्या होण्यामागे काय प्रेरणा होती, सुरुवात कशी झाली, पुढे संस्थेचं काम कसं सुरू झालं, काम कसं वाढत गेलं आणि संस्थेच्या माध्यमातून कुठल्या घटकांसाठी आपण काम केलं आणि त्या माध्यमातून केलेल्या कामाचा समाजाला कसा उपयोग झाला, समाजाच्या प्रगतीमध्ये, समाजाला दिशा देण्यामध्ये कसा उपयोग झालेला आहे, या सगळ्याबद्दल आपण ह्या चर्चा सत्रामध्ये, या मुलाखतीमध्ये माहिती समजून जाणून घेणार आहोत. आपण या मुलाखतीला सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न असा आहे की परिवर्तन सामाजिक संस्थेची निर्मिती होण्यामागे काय पार्श्वभूमी आहे, कुठली प्रेरणा होती ज्यामुळे आपण ह्या संस्थेची निर्मिती केली? तर परिवर्तन सामाजिक संस्थेची निर्मिती होण्याची पार्श्वभूमी काय आहे हे मी पार्श्वभूमी सांगतो. एकतर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये 1993ला मोठा भूकंप झालेला होता. आणि त्या भूकंपानंतर जगभरातल्या सामाजिक संस्था लातूर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आलेल्या होत्या.
आणि त्यांनी लोकांना मदतीचं काम सुरू केलेलं होतं. म्हणजे सामाजिक संस्था ही आपल्याकडे कोणाला माहितीच नव्हती. अच्छा. म्हणजे फक्त शिक्षण संस्था ह्याच लोकांना परिचित होत्या आणि सगळ्या आजी माजी आमदारांनी खासदारांनी किंवा मोठ्या लोकांनी ज्या संस्था केल्या त्या शिक्षण संस्था होत्या. हो. पण सामाजिक क्षेत्र हे काही माहीत नव्हतं. पण 93च्या भूकंपानंतर जगभरातल्या संस्था आल्यामुळं मग एक सामाजिक संस्था पण असतात ह्याची जाणीव लोकांना झाली. अच्छा. मग ते धर्मादाय संस्था धर्मादाय काम असतं आणि त्याचा अनुभव आम्हाला आलेला होता. आम्ही 93च्या भूकंपात त्या भूकंपग्रस्त भागामध्ये जाऊन पण थोडंसं लोकांना मदत करण्याचं, अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं हे काम केलेलं होतं. त्यामुळे ती थोडीशी पार्श्वभूमी होती. आणि पुढे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करत असताना थोडासा अनुभव चळवळीचा आला आणि लोकांमध्ये काम करण्यासाठी एखादं मंच असायला पाहिजे याची एक जाणीव झाली होती. आणि आपली तुळजापुरात 4 ऑगस्ट 1996ला जी कोतराज भूता निर्मूलन निर्धार परिषद झाली, या परिषदेमध्ये जे युवक माझ्यासोबत जुळलेले होते, ज्यांनी प्रचार प्रसार करण्याचं काम केलं, परिषद यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं, असे सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी माझ्या मित्र होते. त्यामध्ये आत्ता ॲडव्होकेट झालेले बाबासाहेब वडवे असतील, आता ॲडव्होकेट असलेले रामचंद्र ढवळे साहेब असतील, विलास ढवळे असतील, मनोज चौगुले असतील, शशिकांत गोरसे असतील, त्याच्यामध्ये मग राम बनसोडे, ज्ञानेश्वर वडावराव, असे सर्व मित्र त्यामध्ये घेऊन आम्ही सामाजिक संस्थेची स्थापना केली. हे मित्रमंडळी तेव्हा काय म्हणजे व्यवसाय काय करत होते? शिक्षण घेत होती का सामाजिक क्षेत्रामध्ये पूर्ण वेळ काम करत होते? हे कॉलेजला होते. म्हणजे राम ढवळे हे BA फायनलला काहीतरी त्या वर्षी होते. तुळजापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचं वसतिगृह, ते हॉस्टेलला होते, कॉलेजला शिकत होते. बाबासाहेब वडवे हे MA इंग्रजी करत होते. ज्ञानेश्वर वडावराव त्यांचं MCOM झालेलं होतं, ते काही STD मध्ये काम करत होते तुळजापुरात. मनोज चौगुले हा कुशन मेकर आहे. म्हणजे त्यांनी अशा सोफा सेट वगैरे बनवायचं त्यांची कला आहे, ते त्यांचं स्वतःचं दुकान होतं. पण हे समविचारी मित्र तुळजापुरात मी वसतिगृहाला रेक्टर म्हणून काम करत असल्यामुळं आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून संपर्कात आल्यामुळे यांची ओळख झालेली होती. आणि ही सर्व माझे विचार अशी जुळलेले होते. आणि ह्याच सर्व मित्र परिवाराने कोतराज परिषदेसाठी मदत केली होती. यांना घेऊनच आपण ती परिषद यशस्वी केली होती. ही स्थापनेची पार्श्वभूमी आणि त्यामध्ये असणारे जे मित्रमंडळी आहेत सहकार्य करणारे, ही त्यांची माहिती आहे. पुढे संस्थेचं काम कशा पद्धतीने सुरू झालं, पहिल्या कामाची कशी सुरुवात होती आणि त्या काम पुढे कसं वाढत गेलं याबद्दल थोडक्यात. आता एक कोतराज परिषदेची फलश्रुती म्हणायला हरकत नाही परिवर्तनाची निर्मिती. कारण संघटनात्मक काम, चळवळीचं काम हे सतत कायम चालू राहील. परंतु जर रचनात्मक काम करायचं असेल तर त्याला एक स्वतःचा प्लॅटफॉर्म आपला असायला पाहिजे. म्हणून परिवर्तनची संकल्पना सुचली. आम्ही सर्व मित्रांमध्ये चर्चा केली आणि त्याचं रजिस्ट्रेशन करायचं ठरलं. आणि मग आम्ही ते रजिस्ट्रेशन केलं. पण रजिस्ट्रेशन केल्याबरोबर लगेच काय संस्थेला काम मिळालं नाही. कारण त्याच्यातलंही आम्हाला तितकंसं तेव्हा ज्ञान नव्हतं किंवा नॉलेज नव्हतं. पण आमचं एक संस्था स्थापन झाली. पण 96ला रजिस्ट्रेशन झालेली संस्था पुढे 2 वर्ष आम्ही काहीच केलं नाही. 97 पर्यंत 98 पर्यंत. पण 98 मध्ये नेहरू युवा केंद्राशी आम्ही जुळलो. मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत नेहरू युवा केंद्र हे प्रत्येक जिल्ह्याला असतं. आणि नेहरू युवा केंद्राशी परिवर्तन सामाजिक संस्था संलग्न झाली. आणि नेहरू युवा केंद्राचं पहिल्यांदा आम्हाला कबड्डीच्या स्पर्धा घेण्याचं एक संधी त्यांनी दिली. मग युवकांच्या मध्ये शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी चित्रकला स्पर्धा घेण्याची एक संधी त्यांनी दिली. त्याच्यानंतर युवा सप्ताह असतो 12 जानेवारी ते 19 जानेवारी. या 8 दिवसामध्ये आम्ही नेहरू युवा केंद्र व परिवर्तन सामाजिक संस्था असं जॉईंटली प्रबोधनाचे कार्यक्रम आम्ही घेतले. HIV AIDS बद्दलचं शिबिर घेतलं. नवदुर्ला मोठ्या स्पर्धा त्याच्या बातम्या छापून आल्या. तेव्हा पल्स पोलिओची मोहीम चालू होती. तेव्हा इंदिरानगरच्या प्राथमिक शाळेमध्ये आम्ही पल्स पोलिओ केलं, त्याच्या बातम्या पेपरला आल्या. म्हणजे नेहरू युवा केंद्र ही परिवर्तनच्या कामाची सुरुवात झाली. म्हणजे नेहरू युवा केंद्राने आपल्याला खरं कामाला सुरुवात करून दिली आणि मग आपल्या कामाला हळूहळू सुरू झाली. 96ला स्थापना झाली आणि 98ला पहिलं काम संस्थेला मिळालं. पण 96 ते 98 या दरम्यान तुम्ही स्वतः वैयक्तिक सामाजिक कार्यामध्ये सक्रिय होताच.
हो बिलकुल म्हणजे त्याच्यामध्ये संस्थेकडे जरी प्रकल्प कुठला नसला तरी वैयक्तिक सामाजिक कार्य त्यावेळी दरम्यान सुरू होतं. त्याच्याबद्दल म्हणजे कशा प्रकारचं काम त्या दरम्यान सुरू होतं आपलं? त्या दरम्यान म्हणजे मला भूकंपग्रस्त भागामध्ये काही संस्थांबरोबर मी काम करत होतो. मध्ये मी 1 जानेवारी 1996 मला टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचं लातूरला ऑफिस होतं आणि लातूर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूकंपग्रस्त भागातील लोकांसाठी काम करायचं होतं, पुनर्वसनाचं, प्रबोधनाचं. आणि तिथे 165 लोकांनी इंटरव्ह्यू दिलेला होता आणि एकच जागा होती. अच्छा. आणि त्या एक जागेसाठी मला पात्र ठरवलं गेलं. मी यशस्वी झालो आणि टाटा इन्स्टिट्यूटमध्ये मी कामाला लागलो. आणि मग त्याच्या आधी मी तसं 1 जानेवारीला इकडे कुलस्वामीला पण जॉईन झालेलो होतो. पण थोड्या दिवसांनी टाटाकडे जॉईन झाल्यामुळं मी इकडला राजीनामा दिला आणि टाटाचं काम घेतलं. आणि लातूरला ऑफिस होतं. 8 दिवसाला कलेक्टर साहेबांची भेट व्हायची, RDC साहेबांची भेट व्हायची. 15 दिवसाला किंवा महिन्याला महाराष्ट्राचे मुख्य सचिव किंवा पुनर्वसन विभागाचे जे सचिव असायचे त्यांच्याबरोबर आमची चर्चा व्हायची. आणि माझ्याकडे माकणी, धानोरी, सास्तूर त्या परिसरातल्या 5-6 गावाची जबाबदारी होती. आणि मी लातूरून तिथं गाडी घेऊन यायचं, काम करायचं, मुक्कामी लातूरला राहायचो. तर असे काम मी सुरू केलं. इथे आता कुलस्वामिनी संस्थेचा उल्लेख झाला तर तो देखील आपल्या आयुष्यातील एक खूप मोठा टप्पा, खूप मोठा निर्णय होता तो. तर त्याबद्दल थोडक्यात सांग. तर खरं तर मी कुलस्वामिनी विद्यालय तुळजापूरला वसतिगृहाचा रेक्टर म्हणून मला आदरणीय आलोरे गुरुजींनी ऑर्डर दिलेली होती. शिक्षण प्रसारक मंडळाच्या तशा 10-15 शाळा आहेत आणि तुळजापूरला हे कुलस्वामिनी विद्यालय मुलांचं वसतिगृह आणि मुलींचं वसतिगृह होतं. मी फक्त BA होतो, BEd DEd माझं काय नव्हतं. पण तरी सुद्धा मला त्यांनी रेक्टर म्हणून ऑर्डर काढली आणि मी काम सुरू केलं होतं. परंतु 1 जानेवारीपासून पुढे मी ऑगस्टपर्यंतच तिथं काम केलं. ऑगस्टपर्यंत, सप्टेंबरपर्यंत. आणि ते पुन्हा काम मी सोडलं. पण मला त्यावेळेस गुरुजींनी मोठी संधी दिलेली होती आणि ते म्हणाले की तू अनट्रेन जरी असलास तरी तुला आम्ही सेवांतर्गत BEd करून घेऊ आणि तुला चांगल्या उद्या कॉलेजात पण संधी मिळेल. तेव्हा काय सेट नेट वगैरे अशी काय भानगड नव्हती. परंतु ते मी चळवळीच्या फार आहारी गेल्यामुळे अंधश्रद्धा समितीमध्ये मी फुल टाईम काम करण्याचं एक ठरवल्यामुळं मला 8 तास बांधील एका जागेत राहू नये अशी माझी धारणा झाली आणि मी ते नोकरीचा राजीनामा दिला. गुरुजींनी 3 दिवस तो राजीनामा मंजूर केला नव्हता. मला त्यांनी समजावून सांगितलं की तू राजीनामा देऊ नको, तुला ह्याचं महत्त्व कळत नाही, उद्या तुला आयुष्यात कोणी नोकरी देणार नाही. पण हे माझ्या लक्षात आलं नाही त्या काळामध्ये, कारण मी चळवळीत अक्षरशः मी भारावून गेलो होतो आणि असं एकदम समर्पित भावनेने मी काम करत होतो. त्यामुळं मी गुरुजींना म्हणालो की सर नाही, मला हे काम सोडायचंच आहे. तेव्हा 3ऱ्या दिवशी गुरुजींनी तो राजीनामा मंजूर केला आणि मला म्हणाले जा तू MA PJ हो, MJ हो, मोठा संपादक हो, तुला काय करायचं ते कर असं रागावले. प्रेमानं आदरानं मला ते रागावले आणि मग मी संस्था सोडली. पण संस्था जरी सोडली असली तरी माझं गुरुजींचं नातं सुटलेलं नाही. बरोबर, त्यांचा स्नेह, त्यांचा प्रेम कमी झाला नाही. कारण मी कर्मचारी म्हणून मुक्त झालो, परंतु त्यांचा विद्यार्थी म्हणून, त्यांचा कार्यकर्ता म्हणून मी आयुष्यभरासाठी त्यांच्याशी जोडला गेलेलो होतो आणि नंतरही मी कायम त्यांच्याशी जोडला गेलो. परंतु ती संस्था सोडली आणि पुन्हा मग टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत थोडा दिवस काम केलं आणि तोही प्रोजेक्ट 1 वर्षाचा माझा कार्यकाल संपला आणि मी परत माझ्या पूर्वपदावर म्हणजे अनिसचा फुल टाईमर कार्यकर्ता म्हणून मी काम करत राहिलो. आणि संस्थेचं सुरुवात झालेली होती त्यामुळे त्याच्यावरती काय लगेच कार्यक्रम नव्हते. पण 98-99 असं माझं संस्थेचं काम सुरू झालं. त्या कालावधीमध्ये काही लोकांच्या ओळखी झाल्या. त्याच्यामध्ये रमाकांत बापू कुलकर्णींचे मोठे बंधू, लहान बंधू पुण्याला असतात कुलकर्णी साहेब, तर त्यांची स्वप्नभूमी नावाची संस्था परभणी जिल्ह्यामध्ये, आणि त्यांनी एका सचिन गाडगे नावाचा एक ज्ञान प्रबोधिनी पुण्याला जे आहे तिथे ते कार्यकर्ते होते. आणि त्या काळामध्ये एक संधी मला एका मिटिंगला अटेंड राहण्यासाठी सूर्यकांत भाऊनी दिली. त्या मिटिंगमधून मग नाबार्डच्या एका ट्रेनिंगला मला त्यांनी अहमदाबादला पाठवलं 1 महिन्याच्या. 99 मध्ये. आणि ती ट्रेनिंग मार्चमध्ये होतं. ती ट्रेनिंग करून मी येणार 27 मार्च 1999 मला तिथे तीव्र असा अटॅक आला.
आणि तो कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यामुळे पण मी 4 दिवस तिथं ICU मध्ये होतो. परत मी आलो. नंतर त्याच काळामध्ये मी थोडं राजकीय कामाकडे पण वळलेलो होतो. कारण मी 1 मार्च 1995 एक लेख लोकपत्र या दैनिकात लिहिलेला होता. बोरगाव तुपाची अनेक समस्यांच्या जाळ्या आणि गावाची सगळी व्यथा मांडलेली होती. तेव्हा दैनिक लोकपत्र हे नव्यानं औरंगाबादहून चालू झालं होतं. आणि त्यांनी ऑफर ठेवली होती की ज्याचा उत्तम लेख येईल, उत्कृष्ट येईल, त्याला महिनाभर अंक पोस्टाने फुकट येईल. आणि त्या योजनेत माझा लेख उत्तम आला आणि त्यांनी महिनाभर मला अंक पोस्टाने पाठवला. आणि तो जो लेख आलेला होता तो लेख मी कात्रण करून त्याची झेरॉक्स करून अख्ख्या गावात वाटलेले होते. आणि गावात एक राजकीय वातावरण तयार करायचा तेव्हा मी प्रयत्न केला होता. आणि 1 मार्च 1995च्या लेखानंतर पुढे इलेक्शन आलं होतं. आणि त्या इलेक्शनमध्ये मी बिनविरोध ग्रामपंचायतच्या सदस्य 1995ला बोरगावमध्ये झालो. ते काम करत चळवळीचं काम करत होतो. अशा पद्धतीने प्रवास आपला झाला. अच्छा. ह्या सगळ्या चर्चेनंतर आपण परत परिवर्तनच्या कामाकडे वळूया. पुढे चालून परिवर्तनच्या कामाची व्याप्ती कशा प्रकारे वाढत गेली, आपण कोणकोणते विषय हाताळला, कुठल्या घटकांसाठी काम केलं, त्याबद्दल थोडं विस्तृत सांगा. बरोबर आहे. आता परिवर्तनचं खरं काम इथून सुरू झालेलं आहे की मी एक तर तिकडे ट्रेनिंग करून आलेलो होतो अहमदाबादचं. आणि दरम्यानच्या काळात इंडो जर्मन सोशल सर्व्हिस सोसायटीचे संजय राऊत, नवी दिल्ली, ते महाराष्ट्राचे प्रतिनिधी होते. आणि ते आपलं घराला भेट द्यायला आलेले होते. सेवादलाचं आपलं घर एक चालू झालेलं होतं अनाथ मुलांच्यासाठी. आणि ते आपलं घराला व्हिजिटला आल्यामुळं तिथं सयाजी शिंदे माझे मित्र ते म्हणाले इथे एक चांगला ऍक्टिव्ह कार्यकर्ता आहे, आपला मित्र आहे, चला त्याला भेटू. आणि मग त्यांना ती घेऊन गाडीवर माझ्या घरी आली. इंदिरानगरला एका 10x10च्या रूममध्ये मी राहत होतो. आणि ते आले, माझी काही ओळख नव्हती. मग माझ्या घरी जी काही वाकळ आहे ती टाकली, ती बसली, काळा चहा पिले. आणि माझ्या रॅकवरती सगळे पेपरचे कातरणं वगैरे, पेपरच्या बातम्या बरंच काय पडलेलं होतं. तोपर्यंत मला संस्था म्हणून शिस्त माहीत नव्हती किंवा आपल्याला काही त्याच्यातला गंध नव्हता. पण फक्त काम करणं एवढं आपला ध्येय होतं आणि आपण काम करत होतो. त्यांनी सगळं बघितलं, मला विचारलं काय काम करता, कसं करता, आणि सगळं समजून घेतलं. आणि ते काही न बोलता गेली. जात्रा ओळख वगैरे तर केलेलीच होती. संजय राऊत, मी या संस्थेचं काम करतो. त्यांनी एक पत्र पाठवलं आणि ते पत्र होतं फेलोशिपच्या संदर्भातलं. आणि त्या पत्रातून मग त्यांनी मला, पत्र इंग्लिशमध्ये होतं. आता माझं इंग्रजी फार कच्चं असल्यामुळे मला काय कळत नव्हतं. मग ते पत्र घेऊन मी प्राध्यापक घटकांनी सरांना भेटलो आणि त्यांना दाखवलं, हे जरा वाचून मराठीत करून सांगा. तर त्यांनी वाचल्याला सांगितलं की अरे हे चांगलं आहे, तुम्हाला काहीतरी फेलोशिप वगैरे मिळणार आहे, तुमच्या सामाजिक कामाला मदत होणार. मग ती पत्र घेतलं आणि माझं सगळी माहिती व्यवस्थित भरून त्याला मी पाठवली. आणि त्यांचं मला मंजुरीचं पत्र आलं की तुम्हाला इंडो जर्मन सोशल सर्व्हिस सोसायटीची दरमहा 3,000ची फेलोशिप मंजूर झाली. आणि मला 3,000 रुपये म्हणजे फार मोठी गोष्ट होती. तेव्हा किती साली होतं? 99-2000 तर 99-2000 मध्ये मला त्यांनी फेलोशिप दिली होती. आणि त्या फेलोशिपमध्ये मी जे काम करतो ह्या कामाला ती मदत होती. त्याचा दरमहा अहवाल तयार करून मी त्यांना ते पाठवत असे. आणि ह्या इंडो जर्मन सोशल सर्व्हिस सोसायटीने तिच्या कामाला आपल्याला संस्थात्मक रूप प्राप्त झालेलं आहे. कारण त्यांनी एक शिस्त शिकवली, दिशा दिली. पुण्याला त्याचं ऑफिसवर डिसोजा मॅडम प्रमुख होत्या. आमची मीटिंग इथं व्हायची, मग ते घडवायचे, शिकवायचे. आणि त्यांनी आम्हाला मग ती ETG 12A काय ती सांगितलं, पॅन कार्ड काढायला सांगितलं. या सगळ्या प्रोसेस फेलोशिपच्या काळामध्ये करत असतानाच मला एके दिवशी संजय राऊत म्हणाले की आता फेलोशिप 2 वर्षी मिळाली, आता किती दिवस घेणार, आता तू प्रोजेक्ट कर. आता प्रोजेक्ट म्हणजे काय मला कळत नव्हतं. म्हणजे तुला काय करायचं आहे काय नाही ते लिहून का. आणि मला त्यांनी ठाण्याला बोलवलं. पाटलीपाड्यामध्ये ते राहत होते, हिरानंदिनी इस्टेटमध्ये. आणि मग मी तिथं गेलो आणि मला कागद दिले आणि जा म्हणजे गार्डनमध्ये बसून ती लिहिली. मला जे करायचं आहे ते मी मराठीत लिहून दिलं. मग त्यांनी ते म्हणलं ठीक आहे. तर त्याच्यामध्ये प्रोजेक्ट कितीचा, किती गावात काम करणार, त्याला काय काय कार्यकर्त्याला मानधन किती देणार, हे सगळं लिहायला सांगितलं. ह्याच्यातली मला काही कल्पना नव्हती, पण तरी मी माझ्या अंदाजे मनाने त्या काळात 3,000 म्हणजे फार वाटायची. कार्यकर्त्याला 1,500, संस्थापकाला म्हणजे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून मला 3,000 असं लावून ते लिहिलं. आणि त्याच्यात मी सायकल लिहिली होती. मी फिरणार कसं, तर सायकल लिहिली होती. ती मला म्हणले अरे सायकल कसं लिहिणार.
म्हणलं कसं फिरणार मी, चालत कसं जाणार, गाड्या नाहीत गावात. म्हणलं तू वेळ आहे का, म्हणजे सायकल कसं फिरची, मोटरसायकल. आणि त्यांनी मला तिथं हिरो होंडा लिहायला लावला. हो. आणि त्याची किंमत तेव्हा 45,000 होती. अच्छा. आणि मला इंडो जर्मन सोशल सर्व्हिस सोसायटीच्या पहिल्या प्रकल्पामध्ये हिरो होंडा लिहायला लावली. आणि ती सँक्शन त्यांनी 2,32,000 काहीतरी पहिल्या वर्षी सँक्शन केलं. आणि त्यातनं माझा प्रोजेक्ट सुरू झाला 25 गावामध्ये. तो होता पोतराज अवेअरनेस अँड डिस्ट्रिक्ट कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. तर त्याच्यामध्ये 3-4 कार्यकर्ते आम्ही काम करत होतो. हे 99-2001च्या दरम्यानचं ही फेलोशिप संपली आणि 2002ला प्रोजेक्ट मिळाला आपल्याला. तर हे इंडो जर्मनमुळे आपल्या संस्थेला एक संस्थात्मक रूप प्राप्त झालेलं आहे. या कामाबरोबरच महिला सक्षमीकरणासाठी केलेलं काम देखील आपलं खूप मोठं आहे. त्याच्याबद्दल काय सांगाल? आयजीएसच्या या प्रोजेक्टमध्ये काम करत असतानाच लोहारा तालुक्यातले गाव आणि तुळजापूरच्या गावाचा परिचय झालेला होता. आणि याच दरम्यान DFID पॅक्स नावाची एक फंडिंग भारतामध्ये आलेली होती. आणि भारतातल्या 105 गरीब जिल्ह्यामध्ये त्यांनी काम सुरू केलं होतं. त्याच्यामध्ये मराठवाडा, त्याच्यातला उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड ही गावं समाविष्ट होते जिल्ह्यात. तर ह्या जिल्ह्यामधले बरीच गावं, सगळीच गावं वेगवेगळ्या प्रकल्पात समाविष्ट होते 4ही जिल्ह्यामधून. मग दरम्यान आम्ही 97-98च्या नंतर हळूहळू स्पर्श ग्रामीण रुग्णालयाशी संपर्कात आलेलो होतो. सास्तूरचं स्पर्श ग्रामीण रुग्णालय ते अतिशय चांगलं, भूकंपाच्या नंतर ते सुरू झालेलं होतं. 10 कोटीचं मोठं हॉस्पिटल आहे. आणि प्राईड इंडिया स्पर्श ग्रामीण रुग्णालय त्यांचं आहे. आणि त्यांच्याशी आमचा हळूहळू संपर्क चालू झालेला होता. आणि मग हा इकडे प्रकल्प सुरू झाला आणि तिकडे आम्ही लगेच ह्या DFID पॅक्सच्या प्रकल्पाच्या एका मिटिंगला गेलो. हा प्रकल्प म्हणून नव्हता सुरुवातीला. सेव्ह आवर सिस्टर्स, आपल्या बहिणीला वाचवा अभियान, असं एक अभियान तिथं सुरू झालेलं होतं. आणि त्या अभियानामधून मग आम्ही कामाला जुडलो गेलो रमेश जोशी सरांच्या बरोबर. आणि मग महिला सक्षमीकरण वगैरे विषयी तिथं आम्हाला स्त्री आधार केंद्राच्या नीलम गोरेंच्या 2 ठिकाणी भाषणं ऐकलेली होती. सक्षमीकरणाच्यावरती जोरात चर्चा होती. मग आपली संस्थापनेच्यावर काम करायचं असं आम्ही ठरवलं. इकडे स्पर्श बरोबर काम करत असतानाच आणखीन एक संधी मला लगेच आली की रमाकांत बापू कुलकर्णी, सहयोगी निर्मिती माळुंबरा, त्यांनी एक छोटं नेटवर्क 8 संस्थांचं बनवलेलं होतं. ते आमची लीड एनजीओ, मदर एनजीओ होती. आणि त्यांच्याकडे पण DFID पॅक्सचा प्रोजेक्ट होता. पण तिथला मात्र विषय होता महिला सक्षमीकरण आणि पंचायत राज. आणि हा विषय आम्हाला दिला आणि आम्ही 8 गावं निवडली. आणि त्या 8 गावामध्ये इतकं सुंदर तंत्र शिकवलं आम्हाला बापूंनी की डॉक्युमेंटेशन कसं करायचं, प्रश्नावली कशी तयार करायची, गृहभेटी कशा घ्यायच्या, कॉर्नर मीटिंग कसं घ्यायचं, हाऊस टू हाऊस जाऊन मीटिंग कसं घ्यायचं, प्रत्येक कुटुंबाला कसं बोलायचं, ती प्रश्नावली त्यांनी फार बारकाईनं आमच्याकडनं आम्हाला शिकवलं, बनवून घेतलं. आणि आम्ही 8 गावामध्ये पूर्ण गावाचा सर्वे करून घेतला. एक कार्यकर्ती नेमलेली होती. ती कार्यकर्ता त्या गावात झाला आणि घरभेटी दिला. आणि त्याच्यातनं अख्ख्या गावाचा डाटा आम्ही एकत्र केला. आणि आम्हाला काय करायचं होतं, नेतृत्वशील महिलांचा शोध घ्यायचा. आम्हाला लिडरशिप तयार करायची. तेव्हा काय फार शिकलेलीच महिला पाहिजे असं काय नाही. फक्त धाडसी, बोलणारी आणि आपले वैयक्तिक प्रश्न, समाजाचे प्रश्न पंचायतमध्ये जाऊन मांडणारी, ग्रामसभेत बोलणारी किंवा सरपंच उपसरपंच सदस्यांना ज्या विचारेल अशी धाडसी महिला. असा मी शोधल्या. 50-50 महिलांचा ग्रुप प्रत्येक गावात केला. आणि हे दबावगट केला आणि त्यांचे गट नाही केले तेव्हा. तर ह्या महिलांची आम्ही मिटिंग घ्यायचो. त्यांची कॉर्नर मिटिंग घ्यायचं, त्यांचं ट्रेनिंग घ्यायचं. 2 वर्ष आम्ही त्यांना 50 विषयाचं ट्रेनिंग दिलं. आणि ह्या महिला गाड्या करून आपल्या व्यंकटेश नगरमधल्या ऑफिसला यायच्या. तिथं त्यांना ट्रेनिंग द्यायचं. दरवर्षी महिला मेळावा यायचा. 1000 महिला स्वतःच्या खर्चाने आपल्या कार्यक्रमाला येत होत्या. म्हणजे महिला सक्षमीकरणाचं काम सुरू झालं. कारण त्या स्त्रियांना आत्मबल देणे, त्यांचा स्वाभिमान जागृत करणे आणि त्यांच्या हक्कासाठी त्यांना जागृत करणे हा आपला उद्देश होता. मग या महिला तयार झाल्या. त्यातनं काही महिला ग्रामपंचायतच्या सदस्य झाल्या, उपसरपंच झाल्या, सरपंच झाल्या. परिवर्तन नळदुर्गमध्ये जेव्हा बचत गटाचं काम सुरू केलं होतं, आपल्या पहिल्या बचत गटाची पहिली अध्यक्ष निर्मलाताई गायकवाड त्या फार ऍक्टिव्ह झाल्या. त्या पूर्वी घरात शिलाई मशीन करायच्या, अंगणवाडीचं काम करायच्या.
पण बचत गटाची सुरुवात ताईपासून केली आणि त्या गावामध्ये भीमनगरमध्ये 3 गट झाले लातूरच्या आणि तिन्ही गटाच्या मिटिंग 30-40 महिला एकत्रित जमायच्या आणि त्यांना एक नवीन माहिती शिकायला मिळत होती, त्याचा आनंद होता. आम्ही हे काम चालू केलं. त्यांचं काम बघून त्यांना एका पक्षाने उमेदवारी द्यायचं जाहीर केलं. ताईने मला पहिला फोन केला की मला निवडणुकीला उभं करता येत, मी थांबू का आणि कुठल्या पक्षाचं घेऊ. मी म्हणलं कुठलाही पक्ष असू द्या, तुम्हाला तिकीट मिळालं तर तुम्ही उभ्या राहा. राष्ट्रवादीने तिकीट दिलं, निवडून आले आणि पहिल्या 2.5 वर्षात महिला बाल कल्याणच्या सभापती आणि दुसऱ्या 2.5 वर्षामध्ये त्या नगराध्यक्ष झाल्या, अतिशय सक्षम महिला. आणि हॅलो मेडिकल फाउंडेशनने त्यांचा सत्कार ठेवला आणि त्या जाहीर कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की परिवर्तन सामाजिक संस्थेमुळे माझ्यात परिवर्तन झालं. ही परिवर्तनची पोच आहे की आम्ही लोकांमध्ये असं घडवलं. अशी फार उदाहरणं मला सांगता येईल. आता कविता गायकवाड, एस.के. गायकवाडच्या मिसेस त्या ग्रामपंचायत सदस्य झाल्या. त्या आपल्या मला वाटतं उपसरपंच पण झाल्या होत्या. त्याही सदस्य आपल्या रमाई महिला बचत गटाच्या होत्या. त्याच्यानंतर आता दुसरी असलेली पण महिला सदस्य होती. तेव्हा कमळाबाई वाघमारे ह्या आपल्या बचत गटाच्या सदस्य होत्या आणि त्यांना तरी मी दिल्लीला पाठवलं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबाला त्या बोलल्या जाऊन. म्हणजे एवढं धाडस निर्माण झालं. तो काय किस्सा होता तो? त्यांची तर यशोगाथा आता मी प्रत्येक सभेमध्ये सांगतो आता कार्यक्रमामध्ये की ते बचत गटात होते आणि मला अचानक जालन्याहून फोन आला बालाजी केंद्रेचा. बालाजी केंद्रे तेव्हा KVK जालन्यामध्ये काम करत होते विजयाना गौरवांच्या संस्थेत आणि ते पूर्वी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये होते. तेव्हा माझा संपर्क होता. तर त्यांनी फोन केला की आपल्याला मराठवाड्यातल्या 15 महिला दिल्लीला पाठवायचे. देशभरातून 1500 महिला येणार देशभरात जे पंचायत राजमध्ये काम करतात. पण त्या काळामध्ये कमलाताई ह्या ग्रामपंचायतीच्या सदस्य झालेल्या होत्या. तर आम्ही मिटिंगला गेल्यानंतर असं गटाची मिटिंग घ्यायचो. मग एक दिवशी महिला म्हणाल्या की सर आपल्या कमलाताई ग्रामपंचायतीच्या मेंबर झाल्या. चांगली गोष्ट आहे. मग आम्ही फुलं वगैरे घेऊन त्यांचा सत्कार केला आणि अभिनंदन केलं आणि मग ताईला विचारले की ताई तुम्ही ग्रामपंचायतीचे मेंबर व्हावा असं तुम्हाला का वाटलं. तर ताई शांत राहिल्या, थोडा वेळ पॉज घेतला आणि म्हणाल्या मला कुठं वाटलं, पाटलाला वाटलं. म्हणजे पॅनल प्रमुखाला वाटलं म्हणून त्यांनी मला घेतलं. म्हणजे साधारण प्रत्येक गावातली तेव्हाची तशीच परिस्थिती होती की ते कुणी महिला स्वयंभू स्वतःहून नेतृत्व करत नव्हत्या. कुठल्या तरी पॅनलनं उभं करणार आणि त्या काळातल्या प्रस्थापित राजकारण्यांना जाब विचारणारी, प्रश्न विचारणारी महिला नको होती. आम्ही सांगू तिथं सही करणारी, सांगू ते ऐकणारी, शांत बसणारी महिला त्यांना हवी होती. म्हणून ती शिकल्या सवरलेल्या महिलांना निवडून देत नव्हते. तर अशा अशिक्षित महिलांना पुढे आणायचे. पण आम्ही कमलाताईला म्हणलं काय हरकत नाही तुम्ही मेंबर झाला पण आम्ही तुम्हाला शिकवू आता काय करायचं. आणि मग त्यांना आम्ही विचारले की तुम्ही मासिक मीटिंगमध्ये जाता का. नाही म्हणलं तुम्ही मासिक मीटिंगला जा आणि जाऊन बसा नुसतं काय होते ऐका. मग त्या मिटिंगला जावं लागल्या. त्यांच्यामुळे इतर महिला येऊ लागल्या. अरे कमलाताई चालली तर आपण गेलं पाहिजे. मग इतर महिला येऊन बसू लागल्या. मग पुढच्या मिटिंगला त्यांना प्रश्न लिहून दिले की आमच्या वस्तीमध्ये रस्ता नाही, गटार नाही, पाणी नाही, लाईट नाही. हे फक्त तुम्ही नेऊन चिठ्ठी द्यायची लिहिलेली सरपंचाला, ग्रामसेवकाला. मग ती काही ताईने ते मांडलं. त्यांच्या कार्यकाळामध्ये वागदरीच्या भीमनगरमध्ये 5 लाखाची योजना राबवली. म्हणजे एक अशिक्षित महिला पण शिकवल्यानंतर घडवल्यानंतर ते आपल्या हक्कासाठी लढू शकते, बोलू शकते, योजना खेचून आणू शकते. हे एक उदाहरण झालं. इतकं चांगलं असं काम होत असताना आमच्या बैठकांमधून, चर्चेमधून किंवा आम्ही NGOच्या पुढच्या प्लॅटफॉर्मवर चर्चा करत असताना हे उदाहरण द्यायचं. मग ते बालाजी केंद्र साहेब तुमच्या कार्यक्षेत्रातली आम्हाला एक महिला पाठवून द्या दिल्लीला. मग आम्ही कळवाताईची निवड केली आणि त्याला सांगितलं की ताई तुम्हाला आता दिल्लीला जायचंय. ते बोले अहो मला कशाला निवडले, मी कधी जिल्ह्याला गेलेलं आहे, तुम्ही मला दिल्लीला पाठवता, मला काय वाचता लिहिता येत नाही, कशाला पाठवता साहेब. मी म्हणलं काय हरकत नाही, जा तुम्ही पाहुणे म्हणून जा जरा, तिथे काय होते ते बघा. आणि म्हणून त्यांची निवड केल्याबद्दल एकदा सत्कार केला निरोपाचा आणि जाताना एक वहीन पेन दिली सोबत. म्हणजे हे कशाला मला लिहित तुम्ही राहू द्या, तुमच्या सोबत जी बाई असेल तिला लिहायला हवा की आता आपण कुठं आलोय, राष्ट्रपती भवन, लोकसभेत किंवा आणि काय बघायला गेलं तेवढं फक्त टिप्पणी लिहायला सांगा. मग ह्या दिल्लीला गेल्या. इतकी चांगली व्यवस्था त्यांची शाही तिथं झाली आणि मुख्य समारंभ सुरू झाला. APJ अब्दुल कलाम साहेब महामहिम तत्कालीन राष्ट्रपती महोदय ते भाषणाला उठल्यानंतर सगळ्या राज्याची ते नावं घेत होते.
तर जम्मू काश्मीर पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश. तर ताईंना वाटलं की महाराष्ट्र म्हणणार नाहीत की काय, या उठून उभं राहिल्या महाराष्ट्र म्हणा की महाराष्ट्र म्हणून राष्ट्रपतीला बोलल्या, म्हणजे उभं राहून म्हणले की महाराष्ट्र म्हणा. अब्दुल कलाम साहेबांना ना वो ते म्हणाला बहन जी मैं तो अभी महाराष्ट्र का नाम लेने वाला था, आपको बहुत जल्दबाजी हो गई. तो ठीक आहे. म्हणजे राष्ट्रपतींना बोलण्याची हिंमत आपण एका महिलेमध्ये तयार केली आणि दिल्लीला जाऊन आल्या. आणि ही यशोगाथा आम्ही कायमस्वरूपी प्रत्येक प्रशिक्षणामध्ये पंचायत राजच्या आयुष्याच्या एक यशोगाथा म्हणून मी हे सांगतोय. आता ती खरं तर व्यवस्थितपणे रिराईट करून लिहून ती काही मासिकामध्ये छापणार आहे किंवा आपल्या पुस्तकामध्ये किंवा आता आपल्या चॅनलवरून ते लोकांपर्यंत पोहोचेल. बरोबर. पण अशा अनेक महिला आपण घडवलेल्या आहेत. महिला सक्षमीकरणामध्ये परिवर्तनचं पहिलं काम हे महिलांसाठी सुरू झालेलं आहे आणि याच्यात अनेक महिला जुडल्या. सगळ्या काय राजकीय नेत्याच व्हावं असा भाग नाही, परंतु त्या समाजाच्या साठी प्रश्न मांडणाऱ्या, लावून धरणाऱ्या, कुटुंबामध्ये लिडरशिप करतील, सामाजिक क्षेत्रात पुढे येतील, राजकारणात येतील, अर्थकारणामध्ये येतील, अशा पद्धतीनं आम्ही महिलांना घडवलं. आणि महिला सक्षमीकरणाचं आपल्या कार्यक्षेत्रामध्ये असं फार चांगलं उदाहरण आहे. कारण जवळपास मी 1,500 महिला बरोबर मी काम केलं. 1,500 पेक्षा जास्त 3,000 महिला बरोबर काम केलं. पण यातल्या अतिशय निरपेक्ष भावनेतून आपण त्यांच्यासाठी काम केलं आणि त्यांना मोठं करण्याचं, त्यांना संधी देण्याचं, त्यांना आणखी प्रेरणा देण्याचं काम परिवर्तनच्या माध्यमातून केलेलं आहे. त्यामुळे हे पंचायत राज आणि महिला सक्षमीकरण हा गावा होता विषयाचा, कामाचा. त्यातनं 8 गावाच्या महिला राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या अशा सक्षम केल्या. आणि अन्य गावामध्ये पण जलस्वराज्य प्रकल्पातून आम्ही अशी गट, त्या काळात 150-200 बचत गट मी केले. नाबार्डने एक प्रोजेक्ट दिला होता, त्याच्यात 50 बचत गट केले. मायूने एक प्रोजेक्ट दिला होता, त्याच्यात 28 गट केले. यातून आपण महिलांसाठी पहिलं फोकस हा महिला आणि त्यातल्या त्यात गरीब, विधवा, निराधार, परित्यक्ता, वंचित असणाऱ्या, उपेक्षित राहिलेल्या महिलांना पुढे आणण्याचं काम परिवर्तन केलेलं आहे. त्यामुळे परिवर्तनच्या कामाचा बेस, पाया ही महिला आहे आणि महिलांच्या प्रश्नावर घेऊनच पुढे आपलं काम वाढलेलं आहे. बरोबर. ह्या सगळं महिला सक्षमीकरणाच्या कामा दरम्यान महिलांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय बदल होताना आपण बघितले, त्याबद्दल काय सांगाल? एक तर बचत गटाच्या मीटिंगमध्ये गेल्यानंतर आम्ही पहिल्यांदा महिलांना विचारायचो की तुम्ही घरी सांगून आलात की विचारून आलात. महिला मुचकळीत पडायच्या की तुम्ही येताना घरी सांगून आले की विचारून आले. त्यांना वाटत असेल दोन्ही तर एकच आहे. मग ती काय महिला होण्याचे विचारून आले. अच्छा. सांगून आले तर कोणी म्हणतच नव्हतं. का तेव्हा एवढासा पगडा होता की ती कुठल्या सामाजिक कार्याला, मिटिंगला जात असेल तर ती घरी सासूला, सासऱ्याला, नवऱ्याला विचारावं लागतं, परवानगी घेऊन मी जाऊ का त्या मिटिंगला. आणि ते जर जा म्हणले तर ते येत. मग ही मला जाणीव झाली आणि मग आम्ही महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव होऊन देणारे काही गाणे म्हणायचं आहे. त्या गाण्यातून प्रबोधन करायचं आहे आणि ते गाणं सांगायचं आणि त्या गाण्याचा अर्थ सांगायचा आणि हळूहळू महिलांना तिच्या हक्काच्यासाठी जागृत करायचं. मग जी महिला पूर्वी घरातून विचारून येत होती ती पुन्हा सांगून येऊ लागली. अच्छा. आता मी मिटिंगला चालले बरं, आज माझी मिटिंग आहे आणि ते परिवर्तनचे आमचे सर आले आणि मला जावं लागतं, असं सांगून असं घरी सांगून येण्याची हिंमत त्यांची तयार झाली. हा बदल छोटासा दिसतोय पण त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये किंवा जे घरामधलं आहे ते अधिक बळकट करण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे आणि हा पाया आहे. म्हणजे इथून पुढे त्यांचं घरातलं असलेलं अस्तित्व किंवा घरातील जे निर्णय होतात सगळ्याच बाबतीतले, तर त्याच्यामध्ये तो त्यांचा पण विचार घेतला जायला सुरुवात झाली. बरोबर. अगदी खरं आहे. कारण बचत गटाची चळवळ जेव्हा सुरू झाली हळूहळू आणि त्या काळात गटाच्या माध्यमातून महिला थोड्या बाहेर येऊ लागल्या. सुरुवातीला महिला येतच नव्हत्या. हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणूनच महिला यायच्या. म्हणजे ते पण नवऱ्याच्या नावानं कुंकू लावायच्या म्हणून जाऊन पाठवायचे. कुंकवाला कोण विरोध करत नाही. हळदी कुंकवाचा मग जा म्हणायचे. गटाची मिटिंग काय जाऊन सोडून म्हणायचे. म्हणजे असे परिस्थिती होती ग्रामीण भागात. महिलांना घराच्या बाहेर काढण्यासाठी, म्हणजे सामाजिक क्षेत्रात आणण्यासाठी, राजकीय क्षेत्रात आणण्यासाठी, सांस्कृतिक क्षेत्रात आणण्यासाठी सुरुवातीला हळदी कुंकवाच्या निमित्तानं महिला बाहेर आल्या. मग बचत गटाच्या माध्यमातून संघटित झाल्या. बचत गटाच्या माध्यमातून त्यांना सामाजिक विषयाची जाण झाली आणि मग हळूहळू त्या स्वतः परिपक्व होत गेल्या आणि त्यांना त्यांचं अस्तित्व कळलं. मग आम्ही विचारायचं की घरात तुम्ही काय कामं करता. महिला म्हणजे मी काहीच करत नाही. बरं मिस्टर
ते शेतात असतात, नोकरीला असतात, काम करतात. तुम्ही काय करा? मी काहीच करत नाही. मग आम्ही म्हणायचं सकाळी लवकर उठून झाडू वगैरे तुमचा नवरा मारतो, सगळा रांगोळी तो करतो, घरातला स्वयंपाक तोच करतो, पाणी तोच भरतो, तुम्ही काहीच करत नाही ना? नाही ते काम आम्हीच करतो. म्हणजे मी काहीच करत नाही म्हणायची, कामाची यादी वाचून दाखवली की हे सगळं मीच काम करते. पण महिला सुद्धा त्यांच्या कामाला काम म्हणत नाही. ही आपली जबाबदारी आहे, महिला म्हणून हे आमचं कर्तव्य आहे असं वाटायचं. म्हणजे ह्याला सुद्धा काम म्हणून गंड बघितलं पाहिजे. नोकरी करणं, शेतातलं काम करणं, अन्य कुठला व्यवसाय करणं हे जरी पुरुष करत असतील, पण त्यांना सपोर्ट सिस्टीम जी आपली घरातली आहे ही सगळी कामं याच्यापेक्षा पुरुषांच्या पेक्षा अवघड कामं ही महिलांच्या वाट्यात आहे. बरोबर. मग आम्ही ते कामाचा फरक सांगायचो आणि मग त्याला म्हणायचं ह्याला पण काम म्हणतात. आणि मग हळूहळू महिला त्यांच्या कामाबद्दल जागृत झाल्या, त्यांच्या हक्काबद्दल जागृत झाल्या. मग घरात सुद्धा कधी प्रश्न न विचारणारी महिला घरात नवऱ्याला प्रश्न विचारू लागली. तुम्ही बाजारला चाललाय, काय आणताय, कधी सांगत नाही आम्हाला, चर्चा करून तर जावा, काय का नाही? मग मी महिलाला प्रश्न विचारायचं की घर कुणाचं नाव आहे? म्हणजे मालकाच्या. शेती मालकाचे नाव. घरातली भांडी कोणली? मालकाचे नाव. तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, त्या सोन्याची पावती मालकाचं नाव. तुमचं नाव काय? काहीच नाही. म्हणजे आज जरी तुमच्या नवऱ्याने तुम्हाला हाकलून दिलं तर तुम्ही अशाच रिकाम्या बाहेर जावा. पण तुमचं काय? मग महिला विचारत पाहिजे, मग आमचं खरंच काय? तर तुमचं काहीच नाही. लहानपणी वडिलाच्या धाकामध्ये, लग्न झाल्यावर नवऱ्याच्या धाकामध्ये आणि म्हातारपणी मुलाच्या धाकामध्ये राहणं हेच तुमच्या हातात आहे. मग जेव्हा महिला थोड्याशा विचारात पडायच्या, मग काय करावं लागेल? नाही, आपल्याला मी तुम्हाला काय भांडण शिकवत नाही, पण तुमचा हक्क शिकवून जागृत करतो तुम्हाला. मग महिला त्या हळूहळू मिटिंगला स्वीकारायला लागल्या, मिटिंगला येऊ लागल्या. घरात पती पत्नीचा संवाद वाढला. मग त्याच काळामध्ये पती पत्नीच्या नावाने घर आलं पाहिजे, परिपत्रक आलं, त्याच्याबद्दल आम्ही माहिती देऊ लागलो. ग्रामपंचायतला विचारा तुमच्या नावाला आठवची नक्कल आहे का? मग ते नक्कल करायला लोकांनी नाव नोंदणी केली. असं महिलांच्या हक्काबद्दल प्रचंड काम आम्ही केलेलं आहे. त्यामुळं कुठेही जर दिसलो मी, नळदूर, जळकोट, आंदोर आणि कुठल्या गावात, तर मला ओळखणाऱ्या 10-20 महिला त्या गावात असतात. आणि त्या सर आली म्हणून ती आवर्जून बोलवणार, नवऱ्याची ओळख करून देणार, चहापाणी करणार, घरी या सर म्हणणार. आता इतकं म्हणजे व्यापक काम आपण केलेलं आहे. तर आता सुद्धा मी प्रशिक्षक म्हणून जेव्हा यशोदामार्फत काम करतो तेव्हा पूर्ण जिल्ह्यातल्या सरपंचांना, ग्रामसेवकांना ट्रेनिंग देण्याचं काम, सविस्तार अधिकाऱ्यांना ट्रेनिंग द्यायचं काम करतो. अंगणवाडीच्या जेवढ्या सुपरवायझर आहेत जिल्ह्यातल्या त्या सर्वांना ट्रेनिंग देण्याचं काम करतो. तेव्हा माझा फोकस हा महिला आणि महिलांचे हक आणि महिलांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती देणं आणि महिलांनी पुढे आलं पाहिजे याच्यासाठी काय करता येईल याच्यावरती जास्त स्ट्रेस असतो. बरोबर. ठीक आहे. तर या महिला सक्षमीकरणाच्या कामाबरोबरच परिवर्तन सामाजिक संस्थेचे इतर जे काही कामं आहेत वेगवेगळ्या घटकासाठी, वेगवेगळ्या विषयावरती, त्याबद्दल थोडक्यात सांगा. हो, तर महिला सक्षमीकरण हा आपला पहिला फोकस आहे. पण याच्यानंतर परिवर्तन जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्यासोबत जलस्वराज्य प्रकल्पामध्ये पण सपोर्ट ऑर्गनायझेशन म्हणून आपली संस्था काम केलेली आहे. तर याच्यामध्ये जिल्ह्यातले 6 गावं आपल्याला मिळालेली होती आणि 6 गावामध्ये पाणी पुरवठा, स्वच्छता याच्याबद्दल अवेअरनेस कॅम्प गावात घेणे, प्रशिक्षण देणे, एक्सपोजर अभ्यास दौरे काढणे आणि या प्रकल्पाचं महत्व समजून देऊन गावातले सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि गावातले सर्व जनता ह्या प्रकल्पात कसं सहभागी होईल आणि हा प्रकल्प गावाचा कसा होईल याची काम करायची जबाबदारी आपल्याकडे होती ना. आपण ते अतिशय फार चांगल्या पद्धतीनं पार पाडलेली आहे. त्याच्यामध्ये आचलेर सारखं मोठं गाव होतं, आस्ता कासार होतं, कमालपूर होतं, इकडं उमरगा तालुक्यातलं, लोहार तालुक्यातलं, त्याच्या निलेगाव होतं, कामठाव होतं आणि आणखीन एक गाव, असं 6 गावामध्ये आपण अतिशय चांगलं काम त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून आणि याही गावामध्ये बचत गट स्थापन केले, शेतकऱ्यांचे गट केले आणि जलस्वराज्य प्रकल्पामध्ये सपोर्ट ऑर्गनायझेशन म्हणून आपण चांगलं काम केलं. त्याच्याबरोबर वॉटर अँड सॅनिटेशनचा एक PRA यशोदामार्फत आपल्याला 10 गावं दिली होती. लातूर जिल्ह्यातली 5 गावं आणि उस्मानाबादची 5 गावं. तर त्या 10 गावाचा नाही 20 गावं, त्या 20 गावाचा अतिशय सुंदर PRA करून अभ्यास करून त्याचा रिपोर्ट आपण शासनाकडे सादर केलेला.
त्यानंतर IWMP नावाचा प्रोजेक्ट आला यशदाकडून. तर यशदामधून आपल्याला आधी एक संधी आलेली होती की पंचायत राजमधल्या लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी तेव्हा संस्थांची निवड केली जाते आणि महाराष्ट्रातल्या 101 संस्था त्यांनी निवडल्या आणि त्या 101 संस्थांमध्ये परिवर्तनची निवड झाली. आमचं प्रेझेंटेशन यशदामध्ये झालं, पण दोन्ही ती जबाबदारी घेतली आणि सिन्नर तालुक्यातल्या जवळपास 110 गावच्या सर्व सरपंच उपसरपंच सदस्यांना 1.5 महिना तिथं राहून ट्रेनिंग दिली. म्हणजे ही एक संधी तिथे मिळाली. पुन्हा इकडे मग 2010 मध्ये झालं, पुन्हा आपल्याकडे IWMPचा कार्यक्रम आला आणि त्याच्यामध्ये 3 क्लस्टरमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, त्याच्यामध्ये परंडा तालुक्यातले 8 गाव होते, कळंब तालुक्यातले 6-7 गाव होते, तुळजापूरचे 3 गाव होते. त्या 3 क्लस्टरमध्ये आपण गावामध्ये जनजागृती केली, काही पथनाट्याचे कार्यक्रम घेतले, त्याच्यानंतर आम्ही अभ्यास सहली काढल्या शेतकऱ्यांच्या आणि गावात प्रशिक्षण देण्याचं काम केलं. आणि त्या 3 क्लस्टरमध्ये हा प्रकल्प यशस्वी होण्यामध्ये परिवर्तनचा मोठा वाटा आहे आणि त्या प्रकल्पातून साधारण 10 ते 15 हजार शेतकरी आपण प्रशिक्षित केलेले आहे. त्याचबरोबर आम्ही बायक नावाची जी पुण्यात संस्था आहे मणिबाई देसाईंनी स्थापन केलेली, त्या संस्थेकडनं एक पर्यावरण संवर्धनासाठी काम चालू आणि त्याच्यामध्ये दरवर्षी आम्हाला फार छोटी अमाऊंट राहायची, पण पर्यावरण जनजागृतीचं काम आम्ही करायचो. त्याच्यामध्ये वनराई बंधारे करणे, घनकचरा व्यवस्थापन अशा पद्धतीचं काम करून प्रति केंद्र सरकारची ग्रँट आम्हाला 10 वर्ष मिळाली आम्हाला. त्याच्यासोबत आम्ही पर्यावरणाचं काम केलं. हे करत असतानाच पुढे मुंबईची एक शासनाची संस्था आहे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल MPC. तर मी सहज एक पत्र त्यांना लिहिलेलं होतं आणि तुळजापुरात नवरात्र महोत्सवामध्ये फार यात्रेकरू येतात आणि तिथं पोल्युशन फार होतं, तर त्यांना मध्ये जरा जनजागृती केली पाहिजे आणि मी असा एक प्रोजेक्ट करून दिला आणि ते मला मिळाली. त्याच्यात मी ती कार्यक्रम इतका चांगला केला की त्याची सह्याद्री वाहिनीवर बातमी लागली, सगळ्या पेपरमधून बातम्या लागल्या आणि त्याची CD वगैरे बनवून मी त्यांना दिलं. काय त्यांचा रोल होता यात्रेमध्ये, काय करायचे? प्रचार प्रसार, आपले पॉम्पलेट होते ते लोकांना वाटायचं. हे प्रदूषणाचा धोका अणुविद्यापेक्षा मोठा, असं प्रदूषणाला म्हणजे जनजागृती होईल त्याचं पथनाट्य ठेवलं उस्मानाबादचं. 10 गावात पथनाट्याचे कार्यक्रम होते, फार सुंदर, अशी प्रचंड गर्दी राहायची आणि 2-2 तास कार्यक्रम चालायचा आणि खरंच सुंदर. तर ते तत्कालीन नगराध्यक्ष त्यावेळेस साधनाताई साखरे म्हणून होत्या तुळजापूरच्या, त्यांना आणून आम्ही त्याचं एसटी स्टँडमधली एक साईड एक बाजूचं ते गाळा घेतला आणि त्याच्यामध्ये बनवलं सगळं. फार सुंदर प्रसिद्धी झाली, नाव झालं आणि काम पण झालं. आणि काम म्हणजे परिवर्तनचं महाराष्ट्रातून येणाऱ्या सगळ्या लोकांना ते परिवर्तनचं इथे हे काम चालू असं ते लक्षात आलं. त्यामुळे ते काम केलं. अफार्म बरोबर आम्ही जुळलेलो आहोत, त्यामुळे आता अफार्मचं एक फार मोठी संधी. अफार्मला एक सदस्य संपर्क संस्था म्हणून आम्ही सुरुवातीला 10 वर्ष काम केलं आणि पुढे अफार्मकडनं स्मॉल एनजीओला डेव्हलपमेंट प्रोग्राम, त्यांच्याकडे स्मॉल एनजीओ डेव्हलपमेंट प्रोग्राम होता, त्याच्यामध्ये परिवर्तनचा समावेश झाला. आम्हाला अतिशय चांगलं शिकायला मिळालं. इतके विषय आम्हाला विवेक आत्रे सर आणि आपले शिरीष कुलकर्णी सर या एनजीओ सेक्टरमधले अतिशय अभ्यासू, अतिशय विचारवंत आणि महाराष्ट्रातल्या अनेक संस्था त्यांनी उभ्या केल्या. तर ते आमचे मार्गदर्शक होते आणि त्यांनी आम्हाला दर महिन्यातले 4 दिवस 5 दिवसाचं असं ट्रेनिंग अफार्ममध्ये घेतलं आणि आपल्या संस्थांची क्षमता बिल्ड करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्याकडनं जे तंत्र शिकायला मिळालं त्याच्यानंतरच आपल्या संस्थेचे आपण विशेषण करायला सुरुवात केली. दरवर्षी एक वार्षिक विशेषण आणि फार शिकायला मिळालं. निधी संकलन कसं करावं, प्रस्ताव कसा लिहावा, एनजीओ मॅनेजमेंट कसं करावं, इतकं अनेक विषयाला त्याने आम्हाला घडवलं. त्यामुळे परिवर्तन ही काम करू लागली. पुढे अफार्मची सदस्य संस्था म्हणून आता परिवर्तन संस्था आहे आणि अफार्मच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये अफार्मकडनं पत्र येतं, त्या कार्यशाळेत सहभागी होतो, चर्चेत भाग घेतो. अफार्म ही महाराष्ट्रातल्या स्वयंसेवी संस्थांचं एक नेटवर्क आहे आणि ती मदर एनजीओ म्हणून काम करते सगळ्यांच्यासाठी. फार मोठं काम आहे. 50 वर्ष त्या संस्थेला, आता 53वा वर्ष चालू आहे, 53 वर्ष झालेली आहे
त्यामुळे या संस्थेमुळं महाराष्ट्रामध्ये परिवर्तन सारख्या अशा अनेक संस्था उभ्या राहिल्या आणि चांगलं काम करत आहे. बरोबर. इथून थोडं पुढच्या टप्प्यावरती आपण बोलूयात की कोविडचा काळ हा सर्वांसाठीच खूप त्रासदायक वेदनादायक होता आणि तेवढाच गंभीर होता. अगदी जगण्या मरण्याचा प्रश्न होता. जेव्हा पूर्ण जग थांबलेलं होतं या संकटामध्ये, तेव्हा संस्थेनं कशा प्रकारे काम केलं, किती लोकांपर्यंत पोहोचले, किती लोकांना मदत झाली? तो खरंच अतिशय म्हणजे गंभीर प्रश्न होता आणि पुढे काय होईल हे काही सांगता येत नव्हतं. दळणवळण बंद, माणसं भेटायची बंद, कुणी कुठं जात नव्हतं, कुणी भेटत नव्हतं. दिवसा स्मशानभूमीसारखं गाव वाटायचं. परिवर्तनचं ऑफिस होतं नळदूरमध्ये आणि आम्ही सकाळी थोडं संध्याकाळी थोडं असं स्टँडकडे जाऊन बघून यायचं काय लोक दिसतात का. आणि अशा काळात एक दोन लोक भेटले. ती म्हणाले सध्या आमची फार हाल चालू आहे आणि आम्हाला मदत करायला पाहिजे. एक मंगळवेढा तालुक्यातली 10-12 कुटुंब, नाथपंथी डवरी गोसावी समाजाची, वसंतनगरच्या जवळ त्या पाण्याच्या बुस्टरच्या जवळ तिथे पाल ठोकून राहिलेले होते. आणि त्यांनी नगरचे आमचे जामखेडचे मित्र अरुण जाधव यांना फोन केला होता की अहो आम्ही इथं अडकलोय, आम्हाला कुठून मदत होईल का. तर त्यांनी सांगितलं की अरे तिथं आपले मारुती भाऊ आहे, तुम्ही त्यांना फोन करा. आणि माझा नंबर त्यांना दिला. पण त्यांनी मला फोन केला. मग ते म्हणाले की आम्हाला सहकार्याची गरज आहे. मग मी आर.एस. गायकवाड, अंकुश लोखंडे यांना फोन केला की आपल्याला ह्या लोकांना मदत करायची आहे. ताबडतोब आम्ही तिघं नांदूरला गेलो, काही लोकांकडे धान्य घेतलं आणि त्या लोकांना संध्याकाळी लगेच जाऊन तिथं पोच केलं. 50 किलोपेक्षा जास्त तांदूळ, गहू, तेलाची पाकिट जे लागतं ते त्यांना दिलं. त्याच्यानंतर पुन्हा नळदूरमधल्या बुद्धनगरकडल्या भागातल्या 1-2 महिला म्हणाल्या की भाऊ आम्हाला पण गरज आहे. तर मग मी त्या मुंबईच्या संस्थेला फोन केला आणि त्यांना म्हणलं की आम्हाला काही किट द्या, रेशन किट. मुंबईहून त्यांनी 272 किट पाठवली आणि ते 272 किट आपण सगळ्या गरिबांना वाटून दिली. SOS बरोबर काम असल्यामुळे जोशी सरांनी एका मुंबईच्या संस्थेला सांगितलं, त्यांनी 100 किट पाठवलं. जवळपास महिनाभर धान्य पडेल असं ते किट होतं, ते आम्ही लोकांना दिलं. औरंगाबादून एक फोन आला कांचन साखरेचा. ते म्हणजे साहेब आमची लय मंडळ चालली आहे. मग तिला म्हणलं ठीक आहे. मग औरंगाबादचे मित्र शोधले, त्यांना फोन केला आणि तिथं DR गायकवाड म्हणून बँकेतले रिटायर मॅनेजर होते, त्यांना मी सांगितलं ते चिवरीचे आहेत. आणि मग त्यांना सांगितलं, म्हटलं ठीक आहे आपलीच आहे, करू मदत. मग त्यांनी सहकार्य घेतलं आणि सगळं धान्य घेऊन त्यांच्या घरी जाऊन दिले. म्हणजे मी तिथं राहिलो पण तिथं मी वेगवेगळ्या भागातल्या लोकांना मदत मिळवून दिली आणि गावातल्या लोकांनाही त्याच्यामध्ये अशी मदत मिळवून दिली. म्हणजे कोविडच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला जेवढं मदत करता येईल तेवढी मदत लोकांना मी मिळवून दिलेली आहे. बरोबर. ह्या सगळ्या कामासोबतच काही महिलांना आपण आर्थिक मदत मिळवून दिलेली होती. जवळपास 30 महिलांचा मला वाटतं सहभाग होता त्याच्यामध्ये. तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. हो, ते ड्राऊटच्या दुष्काळाचा म्हणजे त्या काळामध्ये मला वाटतं ही आधीची घटना आहे. 15-16 मध्ये जरा मराठवाड्यात दुष्काळ पडलेला होता आणि दिलासा संस्था नावाची यवतमाळची मधुकर धस फार मोठे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्यासोबत जुडलेलं होतं आणि अफारमणीच आम्हाला ह्या महाराष्ट्र दुष्काळ फोरममध्ये जोडलेलं होतं. अफारच्या मदतीमुळेच हा कार्यक्रम मिळालेला होता. 15 गावामध्ये MG नरेगाचा प्रचार प्रसार करून त्यातनं लोकांना रोजगार कसा निर्माण होईल आणि योजनेची कशी अंमलबजावणी होईल यासाठी काम करत होतो. ते काम करण्यासाठी 5 लाख रुपये संस्थेला आलेले होते आणि दुसरे 3 लाख रुपये हे विधवा गरीब शेतकरी महिलांना देण्यासाठी आलेले. मग याच्यामुळे मी काय केलं की आपल्या परिसरातल्या 15 गावातनं 30 महिला निवडल्या ज्या अल्पभूधारक आहेत, विधवा आहेत, गरीब आहेत आणि अशा महिलांना नवदूरला बोलावलं संस्थेच्या कार्यालयात आणि प्रत्येकीला 10,000 रुपयाचा चेक असं अर्ध्या तासामध्ये 3 लाख रुपयाचं आपण असं वाटप केलं आणि त्या महिलांना सांगितलं की ह्याच्यातनं तुमच्या शेताला बियाणे खतासाठी वापर करा आणि ह्याच्यातनं पुन्हा कसं पैशाची वाढ होईल हा प्रयत्न तुम्ही करा. बरोबर. तर ते फार म्हणजे इतकी मोठी मदत होती महिलांच्या दृष्टीनं आणि अनेक महिलांच्या डोळ्यात असे अश्रू आले होते की दीपावलीच्या पुढे तुम्ही आम्हाला भावबीज दिला आणि या सर्व मायमावल्यांचा खरा आशीर्वाद आपल्याला
मिळाला बरोबर. आणि आपण अफारमुळे हे मोठं काम करू शकतो. बरोबर. मला पुढे असे विचारायचं आहे की सध्या संस्थेचं काय काम सुरू आहे, कुठले प्रकल्प सुरू आहेत, कुठल्या संस्थांसोबत सुरू आहेत, कुठल्या विषयावरती सुरू आहेत? परिवर्तन सामाजिक संस्था हे अनेक नेटवर्क बरोबर जुळली. जसे की SOS नेटवर्क बरोबर होतो, आता त्यांचा प्रोजेक्ट संपला. सहयोग नेटवर्क बरोबर होतो, त्यांचा प्रोजेक्ट संपला. पण आता सध्या अफार्म बरोबरच आपण काम करतो आणि अफार्म बरोबर काम करत असताना 4 गावामध्ये कोरडवाहू शेती तंत्रज्ञान प्रचार प्रसाराचं काम आपण करीत आहोत. यामध्ये येडोळा, वागदरी, गुजनूर आणि शाह बरं. ही 4 गावं. या 4 गावामध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांना अल्प खर्चिक शेती कशी करावी याच्याबद्दलचं प्रशिक्षण, जाणीव जागृतीचे कार्यक्रम सुरू आहे. अच्छा. दुसऱ्या 2 गावामध्ये बोरगाव आणि सलगरामड्डीमध्ये मिलेट इयर सध्या चालू असल्यामुळे भरडधान्य वर्ष, तर मिलेटची किती गरज आहे आता लोकांना, ते किती महत्वाचं आहे. आणि मिलेट कोरोनाच्या काळामध्ये मिलेटच उपयोगी पडलेलं आहे. त्याच्यामध्ये एक रोगप्रतिकार शक्ती आहे जास्त. आणि अलीकडच्या काळामध्ये फॅशन म्हणून किंवा आपण त्या मिलेटला विसरलोय आणि फास्ट फूडच्या जमान्यामध्ये किंवा सगळ्या रेडीमेड जमान्यात दुसरंच अन्न खातोय, त्यामुळे अनेक आपल्याला आपली प्रतिकार शक्ती पण कमी होते. तर मिलेटचं किती महत्व आहे, 2 गावामध्ये आता आम्ही कार्यक्रम घेतला. ह्या 2 गावाशिवाय सुद्धा आता आम्ही निलेगावमध्ये पण महिलांचा एक मेळावा घेतला. त्याच्यात 100-125 महिला होत्या. तर ह्या कामाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. शेतकरी येत आहेत, महिला येत आहेत, त्यांना काहीतरी नवीन करायचं आहे. आणि आपण ह्या गावामध्ये मिलेटचे किट आपण शेतकऱ्यांना दिलेले आहेत. ह्यावेळेस ते कमी आहे, त्याच्यात ते बीज वाढवून ते पुढच्या वर्षी जास्त करावं अशी अपेक्षा आहे. त्यामुळे ते होईल. सध्या हे काम सुरू आहे. भविष्यामध्ये परिवर्तनची वाटचाल कशी असेल त्याच्याबद्दलचा काय विचार तुम्ही केलेला आहे? कुठल्या क्षेत्रामध्ये कुठल्या घटकांसाठी काम करायचं आहे? हा प्रश्न फार महत्वाचा आहे, कारण सुरुवातीला संस्था करत असताना जेव्हा टार्गेट होतं, गोल होतं, ते त्या काळातील प्रश्न, बरोबर, तत्कालीन प्रश्नावर आपण काम केलेलं आहे. आता परिवर्तनाला 27 वर्ष झालेली आहे आणि मागील कामाचा लेखाजोखा आढावा बघताना आजची परिस्थितीतील प्रश्न वेगळे आहेत. बरोबर. त्यामुळे पुढच्या 10 वर्षाचा एक पर्स्पेक्टिव्ह प्लॅन आता आपले सगळे ट्रस्टी मिळून, कार्यकर्ते, इतर तज्ज्ञ लोकांना घेऊन पुढील 10 वर्षात परिवर्तन कुठं असेल याच्यावर आम्ही एक वर्कशॉप घेऊन आता काही विषय सूची त्याच्यामध्ये घेणार आहोत. पण त्याच्यातला सगळ्यात प्राधान्याचा मुद्दा हाच असणार आहे की शेती हा प्रश्न फार महत्वाचा. शेती, भारत हा शेतीवर आधारित देश आहे, शेतीवर अवलंबून आहे आणि ग्रामीण भागातल्या लोकांचं उपजीविकेचं साधन शेती आहे. बरोबर. शेतीपूरक व्यवसाय याला प्राधान्य देणं आणि महिला सक्षमीकरण, शेती, जमीन, पाणी ह्या 4 मुद्द्याला धरून मग बाकीचं काय करता येईल. पण ही 4 मुद्द्याला हायलाईट करून पुढच्या 10 वर्षामध्ये परिवर्तन काम करणार आहे. असं एक साधारण आता आमच्या डोक्यामध्ये ती कल्पना आहे. त्याचा प्लॅन आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तो प्लॅन तयार होईल आणि तशा पद्धतीची वाटचाल पुढच्या 10 वर्षामध्ये आपल्या कार्यक्षेत्रातल्या अल्पभूधारक, सीमांत शेतकरी, विधवा, निराधार, प्रेरित, एकल महिला ज्या शेतीशी निगडीत आहे यांच्यासोबत काम आपण तयार करतोय. आणि ग्रामीण भागात चालणारा जोडधंदा शेतीशी निगडीत असलेला शेळीपालन, शेळीला गरिबाची गाय म्हटलं जातं आणि एक महिला शेतावर जाताना हातात शेळी घेऊन जाऊ शकते, बांधावर बांधून येताना घरी घेऊन येऊ शकते आणि तिचं तिला उत्पन्नाचं मोठं साधन होऊ शकतं. याला धरून आम्ही काम करायचं ठरवलंय. परिवर्तन सामाजिक संस्थेचं हे इतकं सगळं काम सुरू असताना नक्कीच की प्रकल्प हे सलग सुरू नसतात कुठल्याही संस्थेकडे. काही वेळेस सुरू असतात प्रकल्प, काही वेळेस नसतात. या सगळ्यामध्ये आर्थिक ओढाताण होणे हे साहजिक आहे. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला कुटुंबाची कशा प्रकारे साथ मिळाली, कुटुंब सांभाळण्यामध्ये आपली आर्थिक ओढाताण कशा प्रकारे होत होती आणि ह्या सगळ्या कामाला कुटुंबातून कशा प्रकारे आपल्याला साथ मिळत होती? खरं तर आपण फक्त एक बाजू बघतोय, सामाजिक काम, संस्थांनी केलेलं काम, दिलेला वेळ, त्याग. पण दुसरी बाजू ही आपण कधी विचारात घेत नाही. हा प्रश्न हा खरा म्हणजे दुसरी बाजू समजून घेण्याचा आहे. तर एकीकडे सामाजिक चळवळीत असल्यामुळं नाव झालं, पेपरमधून रोज बातम्या येत होत्या, कुठेतरी व्याख्यान होतंय, कुठेतरी कार्यक्रम होतोय, लोक त्याचं कौतुक करताय. हे सगळं होत असताना खरा प्रश्न आर्थिकचा आहे आणि सदा सर्व काळ कुठलाही प्रोजेक्ट चालायचा नाही.
पैसे मर्यादित राहायचे आणि पैसे संपले तर पुढं काय हा मोठा प्रश्न असायचा. आता मी एकदम 1997ला नळदुर्गला राहायला आलो आणि अतिशय वाईट परिस्थिती होती माझी. कारण तेव्हा काय प्रोजेक्ट नव्हता, काय नव्हतं, फक्त काम करायचं. पण मी नळदुर्गला आलो तेव्हा मला कोणी रूम भाड्याने पण रूम देत नव्हतं. माझी दाढी वाढलेली आणि मला चहाला पण एक नको व्हायला म्हणून द्यायचे ना, रूम टाळायचे नव्हतं. वस्तुस्थिती आहे. मग मी तिथं शाहिदाबी सय्यद माझे सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांची मिस्टर माझी गुरु होती, 4थीपर्यंत शिकवले 5वीपर्यंत. त्यांच्याकडे मी जात होतो आणि मग गेलो आणि त्याला सांगितलं की बाई मला इथं आता राहायला रूम पाहिजे. मग त्यांनी मला रूम बघून दिली आणि मी तिथं 10 वर्ष राहिलो. मग माझं लोकांना हळूहळू कळू लागलं की आपण याला उगीच वाईट समजलो, पण अतिशय साधारण माणूस आहे चांगला. आणि मग त्या काळामध्ये मी काही अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पुस्तकं विकत होतो. मला दाभोळकर सर म्हणाले की तुझ्या चरितार्थासाठी तुला थोडी मदत होईल, तू पुस्तकं विक. आणि ती सुगावा प्रकाशनाची पुस्तकं असतील, राजाहंस प्रकाशनाची असतील आणि अनिसा प्रकाशनाची पुस्तकं असतील, ते मला काही डिस्काउंटवरती द्यायचे आणि ही पुस्तक घेऊन मी विकायचं. मग मी एकदा प्रकाश आंधळे साहेब गटी शिक्षणाधिकारी होते, त्यांना म्हणाले की सर माझ्याकडे पुस्तकं आहेत आणि सादिलमधून तेव्हा 250 रुपयाची तरतूद एका शाळेने पुस्तके घेऊ शकेल एवढी तरतूद होती. प्रत्येक शाळेत. मग त्यांनी म्हणजे मला मदत करावी अशा पद्धतीने. म्हणजे हो चांगली गोष्ट आहे. ते मुख्याध्यापकाच्या केंद्र प्रमुखाच्या मीटिंगमध्ये त्यांनी मला बोलावलं, कारण मी 96ला पोतराज परिषद घेतल्यामुळे माझं नाव फार पॉप्युलर होतं. पण आंधळे साहेबाला पावती बनसोडे म्हणजे मोठा माणूस, त्याला मदत केली पाहिजे असं वाटायचं आणि त्यांनी मला बोलवलं. मीटिंगमध्ये सांगितलं की बनसोडे सर पुस्तकं घेऊन येतील, ही पुस्तकं तुम्ही प्रत्येक शाळेने घेतली पाहिजे. आणि मग ती पुस्तकं मी द्यायचो. मग मी ठरवलं की मी प्रत्येक शाळा 162 शाळा काय फिरू शकणार नाही, पण तालुक्यातल्या 14 केंद्रामध्ये मी जाईन आणि केंद्रीय प्राथमिक शाळेची जी 14 प्रमुख केंद्र आहेत त्या 14 केंद्रात जाऊन त्या केंद्रातल्या किती शाळा आहेत तितक्या संची तिथं द्यायचा आणि तेवढे पैसे तिथले घेऊन मी यायचो. म्हणजे 1-2 महिन्यात तर मला जवळपास 8,000चा असं प्रॉफिट त्या काळात. म्हणजे 8,000ची पुस्तकं विकली, 16,000ची विकली असं. आणि मग जिथं माझं भाषण होईल तिथे मी काही पुस्तक घेऊन जायचे आणि पुस्तकं विकायची, त्यातनं 2 पैसे आपल्याला मिळायचे. तर एक जर प्रसंग इतका वाईट आहे की माझ्याकडे काहीच पैसे नाहीत आणि कोणाला तरी मंगेशला किंवा कुणाला तुला ताप असा आलेला होता लहान असताना आणि पैसेच नव्हते. मग घरात 2-4 पुस्तकं होती, ती माझ्या शबनमध्ये टाकली. सायकल घेतली, तेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती आणि सायकल घेऊन मी त्या वराडे सरांच्या घरी गेलो आणि वराडे सरांना म्हणलं की सर अरे या मारतो तुम्ही आला, त्यांनी चहा वगैरे केला, कसं काय आला? आलो होतो सर म्हणलं, पण 1-2 पुस्तकं फार चांगले आहेत तर ते तुम्ही घ्यावं अशी माझी अपेक्षा म्हणून आलं. दाखवा. आणि ते घेतलं, त्याने लगेच घेतली. तर त्याचे जे 200-300 रुपये आहेत त्याच्यावर मी घर चालवलं, दवाखाना केला. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे इतका बाका प्रसंग पण आलेला आहे माझ्यावरती की मी भाजीपाला पण विकला बाजारात. एकदा ब्याळे गुरुजीकडे गेलो, डाळिंबला शेत होतं आणि काहीच पैसे नव्हते, मी फार तणावात होतो. जाताना ट्रकनी गेलो आणि त्यांच्या शेतात चालत गेलो. म्हणलं गुरुजी आता काहीतरी आपल्याला करावं लागेल. तर ते म्हणले आता माझ्याकडे पण पगार नाही सध्या, पण काय करा, ही काकडी झाली 2 पोती घेऊन जाणे विक. आणि 2 पोते काकडी मी आणली, ट्रकवर टाकली, आंबोलीच्या बाजारात आणलं. तर मला माहित नव्हतं ती कितीला विकायचं, काय विकायचं. पण एका शेतकऱ्याने व्यापारी म्हणलं आम्हाला एवढ्या दिवस घे बाबा. सगळंच त्याला विकलं की पैसे आले, त्याच्यातनं आपल्या उदरनिर्वाहासाठी वापरले. खरं तर हे अतिशय म्हणजे दुःखद घटना आहे की सिरीज अशी कौटुंबिक आहे आर्थिकदृष्ट्या. कारण एकतर शेती नाही, नोकरी नाही, आईवडील सेवेत नाही, कुठल्या पगार नाही, शाश्वत उत्पन्नाचं साधन नाही आणि मला सामाजिक कार्याचं वेळ, हे सुद्धा व्यसनच होतं. सामाजिक कार्य करणं हे सुद्धा एक व्यसन होतं. मी सामाजिक कार्याच्या व्यसनात मग्न झालेलो होतो. त्यामुळे मलाही सोडूही वाटायचं नाही आणि कुठं जाऊन कामही करता येणार नाही. हे सगळं अशा पद्धतीचं माझं चालू होतं. त्यामुळं अशा अनेक वेळा मला अनेकांनी अशी मदत माझ्या मित्रपरिवाराने केलेली आहे. म्हणजे मी कॉलेजला असताना कधी कामाला गेलं नाही, पण हायस्कूलला असताना कामाला जात होतो औषध फवारणीला वगैरे. गावात असताना तुरीला औषध मारायला 15 दिवस काम केलं होतं. पुढे मग मी लग्न झाल्यावर पण एकदा कुठंतरी काम बघावं म्हणून मी पुण्यात आलो. लग्न 91ला झालं, 92ला मुलगा झाला आणि मग मी थोड्या दिवस पुण्याला जाऊन पुण्यात आलो
आणि इथं सुजानील केमो इंडस्ट्रीजमध्ये कामाला गेलो. कोंडव्याच्या जल साळुंकी विहारमध्ये ती सुजानील केमो. आणि ती मी लय धडधाकट मोठा आहे म्हणून त्याला मला मोठी मोठी कामं लावायची ड्रम उचलायला. आणि इतकी राहिला ताडव्याला रोडला. तिथनं सायकलवर सकाळी 8ला म्हणजे आतला कंपनी द्यायला पाहिजे. फार म्हणजे त्रास झाला. मामा माझा प्रचंड व्यसनी, 24 तास दारूमध्ये. कधी कधी दारू पिला तर हाकलून द्यायचं घरात, मग कशाला तुझा बाहेर. मग थोड्या वेळ बाहेर जाऊन गाठाने कुठं बसायचं, डास चालू तरी ते झोपल्यावर पुन्हा येऊन झोपायचं. आमची मामी कुठंतरी काम मोलमजुरी करून आणायची, मुलं त्यांचे लागणार. पण त्यांनी मला 2-3 महिने चांगलं सांभाळलं. आणि मग अचानकच मला एक बीएडचा कॉल आला होता म्हणून निरोप आला. मग ती कॉल येण्यासाठी मी ती बॅडेवरीचा पत्ता दिला होता. आणि वसंतराव नाईक बीएड कॉलेज दसऱ्याला माझा नंबर लागला. आणि मला ते पत्र घेऊन बॅडेवरची बोरगावला गेली. आईकडे पत्र दिलं आणि त्याला बोलावून घ्या. आईला यायला पैसे नव्हते, त्याने आईला पैसे दिले. ती पुण्याला आली, मी पुण्याला पत्र घेऊन आली. मग परत गावी गेलो. तिथनं ते मुलाखती द्यायला गेलो. त्याने सांगितलं 15,000 द्या. आपल्या कुठल्याही प्रवेशाला कुणाकडेच पैसे नाही. कुठल्याही पाहुणा लावला पैसे धड नव्हता. आणि ज्याच्याकडे होते ती कधी जोडणी करत नव्हती. त्यामुळं मग बायकोच्या मामाला सांगितलं की तुम्ही काही मदत करा. खरं तर माझी पत्नी रेश्मा बनसोडे ही माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात त्याग तिचा आहे. तिनं मामाला सांगितलं की काहीतरी मदत केली तर बरं होईल. आणि तिच्या मामाने त्यांच्या पत्नीच्या गळ्यातलं सोनं वगैरे ठेवून त्यांनी मला 9,000 रुपये घेऊन आले. आणि ते पुण्यामध्ये आले. तर पुण्यात आल्यावर आता थांबायचं कुठं, छोटे छोटे घरं ताडेवाला रोडला. मग आम्ही घरात थांबू शकत नव्हतो. आम्ही दोघं रात्रभर गटाऱ्यावर गप्पा मारत बसलो. आणि सकाळी उठवून ते फ्रेश होऊन मुंबईला गेले आणि मी गावाला. तर इतकी वाईट परिस्थिती म्हणजे आम्ही दिवस काढले. आणि सगळ्या संकटामध्ये अतिशय सावलीसारखी माझी पत्नी माझ्यासोबत राहील. आणि तिचा त्याग फार मोठा आहे. आणि कष्ट म्हणजे अगदी तिच्या माहेरी पण ती लहानपणापासून काम केली. तिथल्याही कुटुंबातली ती करती होती. अल्पशिक्षित असली तरी, शिक्षण कमी असलं तरी तिचं प्रचंड नॉलेज आहे. विद्वान आहे, हुशार आहे. ती शिक्षणामुळेच विद्वता येते असं नाही, अनुभवातून आणि संस्कारातून माणसं मोठी होत असतात. संतांचा विचार केला तर ती कोणी शिकलेले नव्हते, पण त्यांचे विचार आज त्यांच्या नावाने विद्यापीठ झाले. त्यामुळे शिक्षण घेतला जास्त म्हणजे हुशार असं मी मानत नाही. पण ती पण अल्पशिक्षित असून तिची जी बुद्धिमत्ता, काम करण्याची क्षमता आणि सहनशीलता, शोषिकता अतिशय वाखाण्यात लागते. आणि तिला एक सामाजिक कार्यकर्त्याला नवरा म्हणून स्वीकारलं. त्याला माहित नाही कदाचित आयुष्यात एवढे दुःख संकट येतील पुढं, पण त्याला ती नेटानं धीरानं पार केली. आणि म्हणून माझं जीवन चांगलं झालं. नाहीतर असं कार्यकर्ता किंवा एखाद्याच्या घरात असे अनेक संकट येतात कुटुंबामध्ये. आणि आर्थिक दृष्ट्या जिथं कुटुंब उद्ध्वस्त होतात अशी अनेक कुटुंब आहेत की तिथं ते फॅमिली डिस्टर्ब होते आणि पुन्हा काम करू शकत नाही. पण माझं मात्र असं झालं नाही की मला आई वडिलांनी जशी साथ दिली तशी बायकोनी म्हणजे पत्नीनं पण फार मोठी साथ दिली. आणि म्हणूनच मी एवढा प्रवास करू शकलो. जर मला माझ्या अर्धांगीने जर मला साथ नसती दिली तर माझं परिवर्तन झालं नसतं. आणि परिवर्तन संस्था एवढी मोठी झाली नसती. आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माझं नाव पण पोचलं नसतं. त्यामुळे ह्या सगळ्या यशामध्ये तिचा सिंहाचा वाटा आहे. कारण मला जेव्हा नेहरू युवा पुरस्कार मिळाला 2002 साली, नंतर संस्थेला पुरस्कार मिळाला जिल्हा स्तरावरचा. अगदी 10,000 रुपये रोख आणि शिल्ड वगैरे, नेहरू कलेक्टरच्या सहीचं सन्मानपत्र, हे सगळं मिळालं. म्हणजे हे काम. आणि एवढं खरं आहे की आता मी थोडा भावनिक झालो होतो. होऊ शकतो आठवणी जेव्हा येतात तेव्हा कंठ दाटतो किंवा माणूस भावनिक होतो आणि अश्रू पण येऊ शकतात. परंतु त्याला कंट्रोल करून आपल्याला मी सांगू इच्छितो की ह्या सगळ्या यशामध्ये माझे जितकं त्याग, मेहनत, परिश्रम आहे तितका परिश्रम आणि त्याग तिचं पण आहे. ती जर मला साथ नाही दिली तर मी फिरू शकलो नसतो. आणि दाभोळकर सुद्धा तेव्हा मला म्हणत होते की आणि मध्ये फुल टाइम काम करताना की तू पहिलं प्राधान्य तुझ्या कुटुंबाला दे. एकदा मी एक पुस्तक वाचत बसलो होतो. दलित चळवळ नावाचं एक संपादन आहे. शरण कुमार लिंबाळेने ते बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्षामध्ये एक पुस्तक संपादित केलेलं आहे. आणि महाराष्ट्रातल्या नामवंत दलित साहित्यिकांचे आत्मनिवेदन आहेत, आत्मकथन आहे.
तर त्याच्यामध्ये माझं कोडा नावाचं आत्मदेव छापलेलं आहे. अच्छा. तर ते त्यामुळं मला ते प्रचार प्रकाशन कोल्हापूरचं हे पुस्तक त्यांनी भेट पाठवलेलं होतं आणि त्याच्यातलं जे प्रास्ताविक आहे शरणकुमार लिंबाळेंचं ते वाचलं. त्याच्यात एक 2 वाक्य होते. कार्यकर्त्यांनी चळवळीत झोकून द्यावी पण वाहत जाऊ नये. वा. आणि रात्रभर मी बेचैनी झालो. स्वतःला प्रश्न विचारला की कार्यकर्त्यांनी चळवळीत झोकून द्यावी पण वाहत जाऊ नये, पण मी वाहत जातो की काय? आणि मी वाहतच जात होतो. मी अस्वस्थ झालो, झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी एक पोस्टकार्ड घेतलं आणि दाभोळकरांना पत्र दिलं की डॉक्टर मी असं पुस्तक वाचलं, त्या पुस्तकातला संदर्भ असा होता, त्यात हे वाक्य होतं. अच्छा. तर डॉक्टरांनी ते वाचल्यानंतर मला त्यांनी पत्र लिहिलं की मारुती तुला फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, साहजिक आहे, तुझ्याकडे उत्पन्नाची साधनं नाही आणि तुझा प्राधान्यक्रम चुकलेला आहे. तू पहिलं प्राधान्य नोकरीला, दुसरं प्राधान्य कुटुंबाला, तिसरं प्राधान्य चळवळीला द्यायला पाहिजे होतं. तुझा क्रम बदलला, तू पहिलं प्राधान्य चळवळीला दिला, त्यामुळे असं होत असेल. काही टेन्शन घेऊ नको, तू थोडा अभ्यास कर, MA कम्प्लीट कर. ND पाटलाला सांगून तुला मी रेल शिक्षण संस्थेमध्ये कुठंतरी नोकरीला लावेल. तर मला त्यांनी शब्द दिला होता, पण माझ्यानं ते पुढचं MA अर्धवट राहिलं, ते करता आलं नाही मला. बाकी संसार, चळवळ आणि शिक्षण ह्या 3 गोष्टी एकाच वेळी होऊ शकल्या नाही. इथं मला अपयश आलेलं आहे. संसार पण लग्नही लवकर झालं, कारण मी BA झालो आणि लगेच मी लग्नाचा निर्णय घेतला आणि हा अकस्मातच झाला. तो निर्णय स्वतःचा होता, तो स्वतःचा होता, अकस्मात घेतला आणि त्याच्यामुळे पण कदाचित असं सेटबॅक बसला असेल. परंतु निर्णय लवकर घेतला, चुकीचा वाटत असला, पण पुढच्या जीवनामध्ये तो चुकीचा नाही, कारण तो योग्यच होता. नाहीतर माझ्यासाठी कोणी प्रयत्न करणार नव्हतं पुन्हा, म्हणून मी तो केला. आणि म्हणून दाभोळकरांचं पण मला समाधानाचं उत्तर यायचं. आणखीन एक दिवशी अण्णाभाऊ साठेंचं एक वाक्य मला आवडलं. त्यांनी लिहिलं होतं की ज्याची चूल चालू त्याचं कार्य चालू. ह्या पण वाक्याने मी रात्रभर झोपलो नाही. म्हणजे ते प्रश्न मी स्वतःला लावून घ्यायचं, मला विचारायचं की ज्याची चूल चालू त्याचं कार्य चालू, म्हणजे व्यापक अर्थानं ज्याला उत्पन्नाचं साधन आहे, ज्याला उत्पन्नाची साधनं आहे, त्यांनी केलेलं काम हे विचारात घेतलं जातं किंवा ते व्यवस्थित होतं. ज्याची चूल चालू त्याचं कार्य चालू. ज्याला उत्पन्नाची साधनं नाही त्यांनी कितीही त्याग केला तर ही व्यवस्था मानत नाही आणि फ्रस्ट्रेशन येऊ शकतं, आर्थिक ताण येऊ शकतो, बरेच कार्यकर्ते व्यसनाधीन पण होऊ शकतात. हे त्याचं मुख्य आहे. म्हणून त्याही दिवशी मी असं पत्र लिहिलं होतं. आणि मग एकदा सामाजिक कृतींना निधीला पत्र दिल्यामुळं त्यांनी पण विचार सगळ्या दृष्टीने केला होता आणि खरंच कार्यकर्त्यांचे गंभीर प्रश्न आहेत, त्यांना आर्थिक हातभार लावला पाहिजे. आणि म्हणून तिकडे साखरुणीचे मानधन मग 1000 झालं होतं. तर हे होण्यामध्ये त्या माझ्या पत्राचा संदर्भ महत्वाचा ठरलेला आहे. त्याचा अनेक कार्यकर्त्यांना आणि फायदा झाला. माझ्यासोबत 60 कार्यकर्त्यांना मार्फतला फायदा झालेला होता. म्हणजे असे प्रसंग, कौटुंबिक जीवन जे आहे ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे चढ उतार असतो. आर्थिक प्रश्न हा प्रत्येकाला भेडसावतो. आज किती सुस्थितीत असले त्यांनाही प्रश्न आहेत, पण त्यांचे प्रश्नही मोठे असतात. पण जे साधारण कुटुंबातले मध्यमवर्गीय आणि एकदम छोट्या घरातले त्यांचे छोटेच प्रश्न असतात, पण ते सुद्धा मोठे वाटतात. त्यामुळं आहे त्या परिस्थितीवरती मात करत करत आम्ही या संघर्षातून पुढे सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी असं घडत गेलो. बरोबर. अशा अनेक किस्से सांगता येईल. तर आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येतो. आता या परिस्थितीमध्ये आजच्या दिवशी तुम्ही जर मागे आयुष्याकडे वळून बघताना सामाजिक कार्य आणि कुटुंब ह्याबद्दल काय भावना व्यक्त कराल? आता मी सांगितलं की सामाजिक कार्य हे एक माझं अविभाज्य भाग आहे. मला काही लोक वेड पण ठरवले असतात, काय याचं स्वतःच कळत नाही, घरात नाही, शेती नाही, काय नाही, हे सोशल मध्ये वेळ देतो. लोकांच्या ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनाचा फरक आहे. बरोबर. दृष्टी आणि दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा आहे. माझं ध्येय धोरण, माझं उद्दिष्ट काय आहे ते मला माहित होतं. त्यामुळे मी माझं प्राधान्यक्रम मी माझ्या चळवळीला दिलं. मी माझ्या कुटुंबापेक्षाही माझं प्राधान्य चळवळीला दिलं. आजही माझी पत्नी, माझे मुलं किंवा अन्य लोक नातेवाईक म्हणतात की तू फक्त जगाचं बघतो, स्वतःच काय बघायला. आता माझा पिंड झाला आणि मी तो लोकांसाठी पहिलं प्राधान्य आहे. आधी लोकांचं मग आपलं, या भावनेतने मी समाजकार्य करत राहिलो.
आता बाकीचे कमर्शियल लोक हे त्यांच्या व्ह्यू प्रमाणे काम करतात, पण मला असं वाटतं की सामाजिक कामामध्ये प्रत्येकाला थोडं योगदान दिलंच पाहिजे. प्रत्येक नोकरी करणारा असेल, बिझनेस करणारा असेल, राजकीय असेल, कुठल्याही व्यक्तीने समाजाचं ऋण फेडण्यासाठी आपण थोडं त्याग केला पाहिजे. आई वडील जन्म देतात, समाज आपल्याला घडवत असतो, कम्युनिटी आपल्याला डेव्हलपमेंट करत असते. त्यामुळे ह्या समाजाचं आपण ऋण देणे आहोत ही भावना ठेवून आपण समाजाच्या प्रश्नावर काम करणं आपलं कर्तव्याचा भाग आहे. म्हणून मी सामाजिक कामाकडे पहिलं प्राधान्य दिलं आणि मग कुटुंबाकडे. आता तर सुस्थितीत आपलं आलेलं आहे. आता मुलं मोठी झालीत, काम करतायत आणि बरेचसे प्रश्न आता मार्गी लागलेले आहेत. त्यामुळं आता तरी जास्त काम आपण अधिक लोकांसाठी करू शकतो. परंतु मला एक समाजातल्या लोकांना पण संदेश असा द्यायचा आहे की प्रत्येक माणूस त्याच्या त्याच्या जागेवर योग्य काम करत असतो. त्या कामाचं मूल्यमापन व्यवस्थित होणं गरजेचं आहे. बरोबर. तुम्ही त्याच्या गाडी आहे का, फोर व्हीलर आहे का, बंगला आहे का, तो हायफाय राहतो का, ह्याच्यावरून त्याला मोठेपणा ठरवू नका. त्याचे आचार विचार, संस्कृती, वर्तन, प्रत्यक्ष समाजाला त्याच्या कामाचा झालेला फायदा, ह्याच्यावरून त्याचं मूल्यमापन ठरायला पाहिजे. पण सध्या आभासी जग आहे, दिखाव्याचं जग आहे. आम्ही वास्तव बोलतो, सत्य बोलतो, त्यामुळे काही लोकांना ते पचत नाही, रुचत नाही. पण वास्तव हे आणि सत्य कायम नेहमी बोलायचं, थोडा त्रास झाला तरी हरकत नाही. परंतु ही भूमिका माझी असल्यामुळं मी सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांना नेहमी आवाहन करतो की तुमचा प्रश्न मिटला, तुम्ही तुमच्या नोकरीला आहात, तुम्हाला 1,00,000-1,50,000 पगार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी पण सांगितले की तुमच्या पगारातला 10% 20% समाजाला खर्च करा. सगळ्याच महामानवांनी सांगितलंय की आपल्या कष्टातनं उभे राहणाऱ्या पैशातनं थोडं दान धर्म करा, पण ही दानत लोकांमध्ये असली पाहिजे. लोकांची ऐपत भरपूर आहे, पण त्यांची दानत नाही. आता आमची ऐपत नाही, पण आमच्याकडे दानत आहे. त्यामुळे आम्हाला थोडे जर कुठं काही मिळालं तर ते आम्ही लोकांना देतो. कारण हे तुमच्या कामामुळे आलेलं आहे. असं मी कोणावर जास्त आरोप नाही करत, परंतु माझी एक वस्तुस्थिती मला अंतःकरणातून हे सांगायचं आहे की काही लोक अलोरी गुरुजी नेहमी भाषणात म्हणायचे की या हातानं दान केलं तर ह्या हाताला कळलं पाहिजे. म्हणजे हे सुद्धा आहे. एकीकडे काही लोक फार चांगलं काम करतात, पण त्याची प्रसिद्धी करत नाही. बरोबर. आणि ते त्यांच्या पातळीवर काम करतात, त्यांचं कौतुकच आहे. जे असे अज्ञात लोक आहेत, जे पुढे येऊन सांगत आहेत मी केलं म्हणून, त्यांचं खरं अभिनंदन आहे आणि त्यांच्यासारखं मोठं समाजकार्य कोणाचं नाही. परंतु तसाच आदर्श सगळ्याच लोकांनी घेतला पाहिजे असं मला वाटतंय. संत गाडगेबाबा नेहमी म्हणायचे की भुकेलेला अन्न द्या, ताणलेला पाणी द्या, ज्याला वस्त्र नाही त्याला वस्त्र द्या, ज्याला शिक्षण नाही त्याला शिक्षण द्या. म्हणजे त्यांची दससूत्री जी आहे ते मी माझ्या भाषणातून वगैरे सांगत असतो. आणि खेड्यामध्ये संस्कृती आज पण टिकून आहे. फार खेड्यातली लोक कमी शिकले असते, पण ते फार सुसंस्कृत आहे. आणि माणसं त्यांच्या शिक्षणावर जायचंच नाही, कारण त्यांचा संस्कार महत्वाचा आहे. त्यामुळे शिक्षण आणि संस्कार दोन गोष्टी वेगळ्या आहेत. अनेक PhD पदव्या घेतल्या आणि त्याला जर समाजात कसं राहायचं माहित नाही, नातेवाईकात कसं राहायचं माहित नाही, तर त्या शिक्षणाचा काही समाजाला खूप फायदा आहे. किंवा अनेक लोक संशोधन करतायत ते त्यांच्या इन्क्रिमेंट वाढीसाठी, डिग्रीसाठी, पण त्याच्या संशोधनाचा समाजाला काय फायदा. मी जे संशोधन केलेलं होतं उस्मानाबाद जिल्ह्यातील पोतराज प्रथा समस्या उपाय अभ्यास, तर या संशोधनाच्या ज्या शिफारशी आल्या, माझा पेपर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबईचे नाईक सरांनी तपासला आणि मला त्यांनी गुड रिमार्क दिला. आणि त्या शिफारशी ज्या आल्या त्या शिफारशीवरती मी प्रोजेक्ट लिहिला आणि तो मी इंडो जर्मन सोशल सर्व्हिस सोसायटीला दिला आणि त्याला मला 2.5 लाखापर्यंत फंडिंग मिळतं. हे माझ्या संशोधनाचं यश आहे. मी अनेक शाळा कॉलेजमध्ये गेल्यानंतर व्याख्यानाला त्यांना प्रश्न विचारतो की तुमच्या संशोधनाचा समाजाला काय फायदा झाला. एका कॉलेजमध्ये माझ्या भाषणात विचारलं तर तिथल्या प्राचार्यांनी सांगितलं की बनसोडे सर, आमच्या संशोधनाचा आमचा इन्क्रिमेंट वाढ होण्यासाठी फायदा झाला, समाजाला झाला नाही. पण तुम्ही केलेलं संशोधन हे समाजाला दिशा देणार होता. म्हणजे संशोधन छोटं असेल मोठं असेल, पण मेन प्रश्नावर घेऊन केलं होतं आणि म्हणून असं त्याचं एक अंमलबजावणी, त्याचं निष्कर्ष हे चांगले आले, त्याचा परिणाम दिसून आला. आणि म्हणून हे कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना याचा समाजाला आर्थिक फायदा काय होणार आहे, सामाजिक काय होणार आहे किंवा राजकीय परिणाम काय होणार आहे, ह्या 3 गोष्टीचा विचार करून कामाची आखणी करावी लागेल. ही एक आता मला ह्या
आतापर्यंतच्या अनुभवातून शिकायला मिळालेलं आहे की आपल्या कामाचा आर्थिक काय फायदा होणार आहे लोकांना, सामाजिकदृष्ट्या काय होणार बदल होणार आहे आणि राजकीय बदल काय होणार आहे का. कारण जर ह्याच्यातनं ह्या तिन्हीपैकी कुठलंच होणार नसेल तर ते काम शून्य आहे. त्यामुळे आपलं कुठलं तरी एकात बदल झाला पाहिजे. एक तर सामाजिक बदल झाला पाहिजे, आर्थिक झाला पाहिजे, नाही तर राजकीय. आणि माझ्या कामातनं सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली मी लोकांना. जे आजपर्यंत 152 कोटी मत परिवर्तन केलं त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. ज्या महिला सक्षमीकरणातून पुढे आल्या त्यांना आर्थिक सक्षमता मिळवून दिली, सामाजिक प्रतिष्ठा दिली आणि अनेकांना लीडर बनवलं मी. ते आज सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, सदस्य आहेत आणि आजही सगळ्या लीडरांना मी प्रशिक्षित करतो. हा एक राजकीय बदल पण आहे. त्यामुळे ह्या तिन्ही विषयाच्या बाबतीमध्ये महत्वाच्या आज परिवर्तन संस्था काम करते याचा मला आनंद आहे. तर या भागामध्ये आपण परिवर्तन सामाजिक संस्थेचं कार्य ते अगदी विस्तृतपणे समजून घेतलेलं आहे. त्याचबरोबर संस्थेने केलेल्या कामामुळे समाजामध्ये जे काही सकारात्मक बदल झालेले आहेत त्याच्याबद्दलही आपण समजून घेतलेलं आहे. नक्कीच ते काम खूप मोठं आहे. ज्यांच्या आयुष्यामध्ये हे बदल प्रत्यक्ष घडलेले आहेत त्यांच्यासाठी या कामाचा मोल खूप आहे. खूप मोठं योगदान आपण त्यांच्यासाठी दिलेलं आहे. बाहेरून बघताना कदाचित एखाद्याला हे कमी जास्त वाटत असेल, पण जो स्वतः ते भोगत होता आणि आपल्या कामातून आपल्या माध्यमातून त्याच्या आयुष्यामध्ये जर काही छोटा मोठा बदल झालेला असेल तरी पण तो त्याच्या वैयक्तिक जीवनासाठी खूप मोठा बदल आहे. आणि असं समाज विधायक समाजासाठी चांगलं काम आपण संस्थेच्या माध्यमातून वैयक्तिकरित्या करत आलेलो आहोत. हे सगळं काम समजून घेताना मला स्वतः देखील मी अगदी लहानपणापासून हे सगळं बघत आलेलं आहे आणि त्यातल्या काही गोष्टी स्वतः अनुभवलेल्या आहेत. काम जेव्हा सुरू होतं प्रत्येक टप्प्यामध्ये तेव्हा मी स्वतः ते बघत होतो. अगदी शालेय जीवनामध्ये मला हे लक्षात येत नव्हतं की वडील काय करतात हे देखील मला स्पष्टपणे व्यवस्थित अगोदर सांगता येत नव्हतं. पण जसं जसं समज वाढत गेली, जसं या गोष्टीचा अभ्यास करायला गेलो किंवा तुमच्याकडून ते जास्त प्रमाणामध्ये शेअरिंग वाढलं किंवा ते समजून घेत गेलो तुमच्याकडून, तेव्हा ह्या गोष्टी लक्षात आल्या आणि कुठेतरी मग मला एका टप्प्यावर असंही वाटायचं की जेव्हा तुम्ही अनिसच्या माध्यमातून चमत्काराचे प्रयोग करायचा तर कधी मी अगदीच लहान होतो तेव्हा आणि मला वाटायचं की वडील जादूगार आहेत का तर असंही ते झालेलं आहे. हे वैज्ञानिक दृष्टिकोन समाजामध्ये रुजवण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी अनिसच्या माध्यमातून असे तुम्ही चमत्काराचे प्रयोगही करून दाखवायचं आणि नंतर मग त्याचं स्पष्टीकरण देऊन ते सगळं कसं विज्ञानावरती आधारित आहे हे आपण समाजाला, विद्यार्थ्यांना समजावून सांगत होता. तर तेव्हा हे पण मी ते अनुभवलेलं आहे. अगदी लहानपणापासून हे काम समजून घेत आलोय, बघत आलेलो आहे. त्यामुळे मला वैयक्तिक ह्या कामाचा तुमचा व्यक्ती म्हणून खूप जास्त आदर आहे. संस्थेने केलेल्या कामाचा पण तितकाच आदर आहे, सन्मान आहे. संस्थेचा समाजाला उपयोग झालेला ते पण मी अनुभवलेला आहे, ते पण बघितलेलं आहे. निश्चितपणे आता कामाची गरज बदलतीये समाजामधली, कामाचं स्वरूप बदलतंय सामाजिक कामाचं. पण त्या काळामध्ये जे आवश्यक होतं, जे समाजासाठी गरजेचं होतं ते काम तुम्ही स्वतः वैयक्तिकरित्याही केलेलं आहे आणि संस्थेच्या माध्यमातून हे तसं चांगलं काम समाजासाठी केलेलं आहे. याचा नक्कीच मला वैयक्तिक आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला, नातेवाईकांना देखील तेवढाच अभिमान आहे. हा माझा मुलाखत घेण्याचा पहिला प्रयत्न होता आणि कुठेतरी ते कम्फर्ट पण होतं की वडील आहेत आणि तो दबाव पण होता वेगळा वडिलांची मुलाखत घेणं म्हणजे. आपलं आयुष्य, तुमचं वैयक्तिक जीवन, नंतर सामाजिक क्षेत्रामध्ये झालेला प्रवेश अनावधानाने झाला किंवा ठरवून झाला तो आपण सगळं समजून घेतलेला आहे आणि त्यानंतर संस्थेचं काम समजून घेतलं. तर हे 2-3 सर्वच टप्पे मला खूप प्रोत्साहित करतात आणि या मुलाखतीच्या, या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच हा समाजापर्यंत पण चांगला संदेश जाईल अशी अपेक्षा आहे. आपलं काम, संस्थेचं काम समजून घेण्यासाठी बरीच लोक समोर येतील आणि अजून या कामामध्ये जोडली जातील अशी नक्कीच अपेक्षा आहे. त्याचसोबत आपण जे भविष्यामध्ये काम करण्याची इच्छा जी व्यक्त केलेली आहे संस्थेच्या माध्यमातून त्यालाही बरेचसे लोक जोडली जातील. अगदी आर्थिक मदत असेल किंवा वेळ देऊ शकतील किंवा त्यांचं जे कौशल्य आहे, एक्सपर्टीज आहेत
ते देऊ शकतील. अशा वेगवेगळ्या माध्यमातून लोक समोर येतील अशी अपेक्षा आहे. आणि नक्कीच हे परिवर्तनचं काम, तुमचं स्वतःचं काम अधिक वेगाने, अधिक प्रभावीपणे आणि समाजाला उपयुक्त असं काम आपल्याकडून घडेल अशी नक्कीच अपेक्षा आहे. त्याचबरोबर कुटुंबाची जी साथ आपल्याला होती, आईकडून मिळालेलं योगदान असेल कामासाठी, ते प्रत्यक्षरित्या असेल किंवा अप्रत्यक्षरित्या पाठिंबा असेल कामासाठी, तो खूप मोलाचा होता. ते पण समजून घेण्यामध्ये खूप महत्वाचा तो मला वाटला. मी ते अनुभवलेलं आहे, पण या दृष्टिकोनातून ते फारसं कधी बघितलं नव्हतं. कारण हे सगळं संघर्ष सुरू असताना माझं पण वय लहान होतं आणि हे आता समजून घेताना आईचं पण योगदान तेवढंच महत्वाचं आहे हे खूप प्रकर्षाने आता त्याची जाणीव होती. आणि आईने ती भूमिका खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आहे आणि त्याच्यामुळेच हे सगळं इतकं सगळं घडलेलं आहे. तर नक्कीच सामाजिक कार्यकर्त्याला जेवढं समाजाचा पाठिंबा आवश्यक आहे, समाजाची स्वीकृती जेवढी आवश्यक आहे, तेवढंच कुटुंबाने देखील हे काम स्वीकारणे आणि या कामामध्ये पाठिंबा देणे, योगदान देणे हे तितकंच महत्वाचं आहे. मला आठवतंय की लहानपणी आपलं घर म्हणजेच तुमचं ऑफिस होतं. घरामध्ये भांडी कमी होती पण पुस्तकं जास्त होती. हे सगळं अनुभवलेलं आहे. तर ते परत एकदा त्या फेज मध्ये मी गेलो. ते लहानपणी जे अनुभवलं होतं ते आता परत एकदा मला अनुभवायला संधी मिळाली. आणि जे सामाजिक कार्यकर्ते ह्या क्षेत्रामध्ये फुल टाइम काम करतात, त्यांचं जीवन किती खडतर असतं, तर याचा प्रत्यय मला आज परत एकदा अनुभवायला मिळाला, त्याचा प्रत्यय आला. आता जे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतायत कार्यकर्ते किंवा जे होऊ घातलेले सामाजिक कार्यकर्ते आहेत, जे चळवळीच्या दृष्टिकोनातून किंवा चळवळीच्या माध्यमातून काम करणार आहेत, तर त्यांच्यासाठी हा प्रवास खूप महत्वाचा आहे. आपला हा अनुभव आपण जो शेअर केलेला आहे सगळ्यांसाठी, तो खूप महत्वाचा, मोलाचा आहे आणि तो एक मार्गदर्शक ठरणार आहे सगळ्यांसाठी, असं नक्कीच मला वाटतं. या टप्प्यावरती आपण ही मुलाखत इथे थांबवतोय. मला माहित आहे की यामध्ये सगळे मुद्दे कव्हर कदाचित झाले नसतील, कारण हा 37-38 वर्षाचा प्रवास हा तासाभरामध्ये, 2 तासामध्ये सर्वांसमोर मांडणे हे खूप कठीण आहे. अपेक्षा आहे की आपण हे पुस्तक रूपात पण काही कालावधीनंतर सर्वांसाठी उपलब्ध करू, संस्थेचं आणि तुमचं वैयक्तिक काम, अशी अपेक्षा आहे. तर ते हे आपण काम सुरू करू आणि त्याच्यावरती चांगलं काम करून एक चांगलं दस्तऐवज तयार होईल, जे समाजासाठी, कार्यकर्त्यांसाठी उपयुक्त असेल आणि आपलं काम, संस्थेचं काम पुढे प्रदर्शित करण्यासाठी ते महत्वाचं असेल. नक्कीच काही मुद्दे कव्हर झाले नाहीत, पण आपण काही कालांतराने परत एकदा असेच मुलाखत घेऊ किंवा ती ठराविक विषयाशी संबंधित आपण मुलाखत घेऊ. सामाजिक कार्य कसं करावं ह्याची एक मार्गदर्शिका म्हणून ही सगळी सिरीज आपण पाहतो याच्याकडे. तुर्तास आपण या मुलाखतीमध्ये या 2-3 भागानंतर इथे आपण थांबतोय. प्रेक्षक, आपण पुन्हा असेच विषय घेऊन अशाच महान कार्य करणाऱ्या व्यक्तींसोबत चर्चा करणार आहोत, त्यांचं जीवन, त्यांचं कार्य समजून घेणार आहोत. मला तुम्हालाही विनंती करायची आहे सर्वांना की ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. ज्याच्याने किंवा कुठले विषय घेऊन समोर यावं त्याबद्दलही तुम्ही सुचवू शकता. आपण प्रयत्न करू जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांचं आयुष्य आणि त्यांचं सामाजिक कार्य समजून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर आपण आज इथे थांबतोय. पहिली मुलाखत होती, त्यासाठी आपण वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद. आणि मुलाखतीसाठी परत आपण भेटत राहू आणि अशी समाज उपयोगी माहिती आपण सर्वांसमोर आणत राहू. तर आपण इथे आज थांबतोय. आपले धन्यवाद आणि प्रेक्षकांचेही धन्यवाद. मित्रांनो, हे नवीन युट्यूब चॅनल आहे. याच्या माध्यमातून आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचतोय किंवा सामाजिक क्षेत्राशी निगडीत जे काही कार्यकर्ते आहे, जे काही कार्य आहे ते आपण समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. तर ह्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या मुलाखतीबद्दल आपलं मत कमेंट करून सांगा आणि कुठल्या विषयाशी संबंधित आपल्याला अजून माहिती हवी आहे किंवा कुठले विषय आपण हाताळले पाहिजे, घेतले पाहिजे, याबद्दलही आपलं मत सुचवा. याचबरोबर आपण इथे थांबतोय. पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.